खरं तर खूप उन्हात चालल्यानंतर कुठेतरी छोटासा असा गारवा मिळावा. आज असं झालंय आमच्याबद्दल, नाहीतर गेली 21 वर्ष आम्ही झगडतोय नवरा बायको आणि मराठी शाळा चालवतोय. आपण हे रेकॉर्डही करतोय. त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय. मुख्यमंत्र्यांना काही मराठी अभ्यास केंद्राचे व्हिडिओ बघायला वेळ आहे असं मला वाटत नाही, पण कुठल्या तरी मार्गात ह्या सगळ्या गोष्टी पोचतील. एक म्हणजे बरं असं सुखासीन आयुष्य सोडून ऐण्यासारख्या ठिकाणी जाण्याची म्हटलं तर अवदसा तुम्हाला का आठवली? पण ज्ञानेश्वर जाधव आणि शुभांगी जाधव यांचा सत्कार यासाठी पाहिला पाहिजे की 2010 साली ज्या वेळेला मराठी शाळांच्या मान्यतेसाठी उपोषणाचं आंदोलन झालं, त्यावेळेला ते शुभांगी वहिनी त्या आंदोलन या तुम्ही तेव्हा शुभांगी वहिनी त्या आंदोलनामध्ये होत्या. त्यामुळे आज रवींद्र धनकांपासून ज्ञानेश्वर जाधवांपासून आनंद निकेतन पर्यंतच्या अनेक शाळा जर चालू असतील तर त्याचं काही एक श्रेय इतर अनेक लोकांच्या बरोबर शुभांगी जाधव यांचंही आहे. ज्ञानेश्वर जाधव यांच्या नावानं जरी ती शाळा अधिकृतरित्या ओळखली जात असली तरी या जोडप्याची ती शिंदे गावातली शाळा आहे. या शाळेच्या बद्दलच्या 2 आठवणी तुम्हाला सांगायच्या आहेत. यांनी त्यांच्या परिसरातली इंग्रजी माध्यमाची शाळा बंद पाडलेली आहे. इतकी यांच्या शाळेत गर्दी आहे आणि जे ह्यांनी घडवलंय ते महाराष्ट्राच्या प्रत्येक गावामध्ये घडलं तर मला वाटतं मराठीला बरे दिवस येण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा यांची शाळा बंद पाडण्याचा प्रयत्न सरकारचे लोक, शालेय शिक्षण विभागाचे लोक करत होते, तेव्हा आमचे मित्र स्वर्गीय अरुण ठाकूर हे त्या शाळेमध्ये गेले आणि त्यांनी काही लाकडं गोळा केली आणि ते असं म्हणाले की मला या शाळेची तिरडी बांधायची आहे आणि ती शिक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बांधावी अशी माझी इच्छा आहे. त्यांच्या या सगळ्या रुद्रावताराला घाबरून शिक्षण विभागातले लोक, जे जनरली घाबरटच असतात, ते सगळे लोक तिकडनं निघून गेले आणि त्यामुळे ज्ञानेश्वर जाधवांची शाळा त्या दिवशी वाचली आणि गेली 15-20 वर्ष ती चालू आहे. मी ज्ञानेश्वर जाधव आणि शुभांगी जाधव या दोघांचंही स्वागत करतो आणि भाऊ ठाणगे या संस्थेचे हितचिंतक, ज्यांच्या दोन्ही मुलांचं शिक्षणही या शाळेमध्ये झालंय, त्यांचा एक मुलगा आपल्या शाळेमध्ये आहे आणि पालक महासंमेलनासाठीच्या स्मृती चिन्ह सुद्धा त्यांनीच आपल्याला त्यासाठी सहकार्य केलंय. मी भाऊ ठाणगेंना विनंती करतो की त्यांनी ज्ञानेश्वर जाधव आणि शुभांगी जाधव या दोघांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. आपण मराठी शाळांच्या संस्था चालकांपुढील आव्हान आणि उपाय या सत्रासाठी बोलतो आहोत आणि यानंतरचं सत्र हेमंत ढोमे आणि क्षितिजोग यांच्या सिनेमाच्या टीम बरोबरचं आहे. ते सत्र आपण 5-5:30च्या दरम्यान सुरू करणार आहोत. त्यामुळे आपल्याकडे साधारणपणे तासभर आहे. आपल्या 3ही वक्त्यांना काही मोजके प्रश्न विचारून आपण त्यांची मतं जाणून घेणार आहोत. मी मिलिंद कांबळे सरांच्या पासून सुरुवात करतो. आपण या सत्रापुरता एक पॅटर्न असं ठरवूया की मोजके पण नेमके अशा प्रकारचे प्रश्न विचारून त्याची मोजकीच उत्तर आपण घेऊ. म्हणजे निवेदकाचं पण भाषण आणि वक्त्यांची पण भाषणं अशा प्रकारचा दुहेरी मार तुमच्यावर होणार नाही. तर आपण त्या प्रकारच्या प्रश्नांचं काहीतरी एक ठरवूया. ताई, तुम्ही पानसे सरांच्या बरोबर दीर्घकाळ काम करताय. ग्राममंगलची ऐण्याला जी शाळा आहे ती विना अनुदानित आहे. तिच्या समोरचे अनेक प्रश्न जसे रवींद्र धनकांना आहेत तसे तुम्हालाही आहेत. म्हणजे शिक्षक टिकणं, मुळात तो येणं, शिक्षक टिकणं आणि त्या शिक्षकाने अत्यंत प्रतिकूल वातावरणामध्ये राहणं. माझे 2 प्रश्न आहेत. एक म्हणजे बरं असं सुखासीन आयुष्य सोडून ऐण्यासारख्या ठिकाणी जाण्याची म्हटलं तर अवदसा तुम्हाला का आठवली? पानसे सरांना आणि ग्राममंगलला तुम्ही कसं सहन केलं? आणि तिसरं म्हणजे ही संस्था आता कशी चालली आहे? सर, वैयक्तिक प्रश्नच विचारलाय तुम्ही मला. खरं हो. प्राध्यापकाचं काम करत होते मी एक 94, 95, 96 या काळामध्ये आणि रमेश पानसे सर तसे माझे लांबचे नातेवाईक लागतात आणि त्यांच्याबरोबर बोलत असताना की त्याच्या मुळाशी जो प्रश्न होता तो असा होता की मी कॉलेजमध्ये शिकवते आहे, परंतु खरं तर मुलांना समजतंय किंवा नाही आणि आकलनाचा जर हा प्रश्न या विद्यालय पातळीवरती असेल तर तो प्रश्न कुठे सुटायला पाहिजे. तर पानसे सरांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलं की हे खरं तर बालशिक्षणापासून करायला पाहिजे आणि शक्य असेल तर ग्रामीण भागांमध्ये, आदिवासी भागांमध्येही
काम केलं गेलं पाहिजे. आणि त्या प्रेरणेने मला खरं तर असं काही काम करण्याची इच्छाही होती आणि त्या प्रेरणेतनं मी 96 मध्ये म्हणजे आता 30 वर्ष होतील झालेच म्हणजे आता 26 मध्ये ग्राम मुंगेच्या बरोबर आहे. आणि पानसे सरांनी जो काही एक वैचारिक वारसा समोर ठेवला तो प्रत्यक्षात अंमलात कसा कसा आणता येईल, त्यांनी जे जे काही शिक्षणाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयोग म्हणून सांगितले ते प्रयोग करत राहिले. म्हणजे उदाहरणार्थ इंग्रजी आणि मराठी एकत्र शिकवण्याचा प्रयोग असेल किंवा विकास घरांचा आमचा प्रयोग असेल की गावात ल्या मुलांना आणि नगर परिषद किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या मुलांना विविध संकल्पना समजत नाहीये तर त्या कशा करायच्या, तर त्यासाठी विविध कृती वापरून आणि साधनं वापरून अनुभव वापरून शिकवल्या पाहिजेत. आणि मग त्यासाठी वेगवेगळी विकास घरं उभी करणं असेल, अशा काही प्रश्नांना घेत प्रयोग करत गेलो आणि शिक्षणाचे वेगवेगळे प्रयोग त्यातून निर्माण झाले. आणि जर तुम्ही असं सहन केलं असं म्हटलं तर खरं तर हे एक वैचारिक सहन करणं होतं की अचानकपणाने एखादा प्रयोग सुचायचा, तो प्रश्न सोडवण्यासाठीचा असायचा आणि मग झोकून देऊन काम करायला लागायचं. आणि जे देहभान विसरून काम करत राहणं आणि मग त्याच्या नोंदी घेणं, ते प्रयोग लोकांसमोर मांडणं, ते प्रयोग पुन्हा पुन्हा होत राहणं, यासाठी प्रयत्न करणं, या सगळ्यातनं ही दिशा चालू आहे असं आपल्याला म्हणता येईल. तुमच्याकडे म्हणजे कांबळे सरांकडे येण्याचे तुम्हाला दुसरा प्रश्न असा आहे की 30 वर्ष ऐण्यासारख्या ठिकाणी जिथे अनुताई वाघ होत्या किंवा आधी ताराबाई मोडक इतर आधीच्या दुसऱ्या परिसरात होत्या, या प्रकारच्या संस्थांचं अर्थकारण आधी कसं होतं आणि आता कसं आहे? प्रश्न अवघड आहे. ताराबाई आणि अनुताई यांनी काम केलं तेव्हाही त्यांनी विविध प्रकारच्या देणग्या गोळा करत काम केलं, परंतु लवकरच त्यांनी शासकीय मदत घेतली आणि त्यामुळे त्यांच्या बालवाड्या, त्यांच्या शाळा, नंतर सुरू झालेलं D.Ed महाविद्यालय वगैरे ह्यासारख्या गोष्टी टिकायला शासकीय मदत खूप कारणीभूत झाली. आमच्या संस्थेने कधीच आर्थिक सहाय्य असं घेतलेलं नाहीये आणि हे अर्थकारण टिकणं खूप अवघड असतं. आत्ताला विविध प्रकारे अवघड आहे, कारण आम्ही जेव्हा कामाला सुरुवात केली तेव्हा अगदी 1000-1200 रुपयांवरती कामाला सुरुवात केली होती. आज आमच्यासारखे कार्यकर्ते मिळणं, शिक्षक मिळणं, तर तेव्हाच आम्हाला 20-25 हजारापासून सुरुवात केली जाते. त्यामुळे मानधन मोठं असतं आणि ते बरोबर असतं, ती त्यांच्या गरजा भागवण्यापुरतं असतं. आणि त्यामुळे या मानधनाचा प्रश्न हा एक मोठा प्रश्न आम्हाला सतावत असतो. शाळांसाठी ज्या काही सुविधा लागतात इथे असलेल्या सगळ्याच लोकांना माहिती आहे, धनक सरांच्या शाळेत आता एक मोठा बोर्ड लागलेलाच आहे. त्यामुळे शाळा नीट करणं आणि लोकांना, आता आदिवासी लोकांनी चांगली शाळा हवी असते आणि त्यामुळे ते शाळेचं भौतिक सुविधा नीट टिकवणं यासाठी पैसा आवश्यक असतो आणि तो केवळ आता देणग्यांमधनं उभा राहत नाही. म्हणजे पानसे सरांनी सुरुवात केली तेव्हा एक मुठभर धान्य अशी पण एक योजना आखली होती की दर महिन्याला एक मुठभर, एक वाटीभर धान्य घेऊन या. ठाण्यामध्ये सरांच्या कार्यालयामध्ये असं वाटी धान्यांचं आमच्या 100-200 मुलांचं महिन्याभराचा आहार निघायचा, इतकं धान्य गोळा व्हायचं. किंवा 10 रुपये मासिक योजना याचं करून आमच्याकडे 35,000 रुपये जमा व्हायचे आणि त्या सगळ्यातनं आम्हाला वर्षभर काम चालवता यायचं किंवा भागवता यायचं. आज ते भागवता येत नाही, त्यामुळे दातृत्वाची कमतरता हा पण एक भाग जाणवत असतो. CSR कडे जाणं तर त्याच्यासाठी त्यांच्या काही बऱ्याच अटी नियमावली असतात, त्यामुळे तोही एक भाग असतो. आणि मग आमची जी प्रशिक्षणासारखी किंवा आम्ही साधन निर्मिती आणि हे सगळं करत असतो त्याची एक मोठी लढाई असते की ते सगळं टिकवणं. त्यामुळे अर्थकारण हा खरं तर एक मोठा चॅलेंजिंग, मोठं आव्हान आहे आणि आम्ही अजूनही याच भावनेतनं काम करतो की समाजाचे हजारो हात तयार व्हावे आणि अशासारख्या संस्था टिकाव्यात. कारण तुम्ही मगाशी जो अवदसा म्हटलात तसं माझ्यासारखे काही कार्यकर्ते माझ्याबरोबर तेव्हा होते आणि आजही काही नवीन कार्यकर्ते असाच विचार घेऊन आलेले आहेत. त्यांच्या पाठीमागे समाजाने उभं राहावं लागेल. मिलिंद कांबळे सर, तुमची मराठी एक अनुदानित शाळा आहे आणि एक सेमी इंग्रजी विना अनुदानित शाळा आहे. या 2 शाळा सांभाळण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला काय अडचणी दिसतात आणि दोन्ही शाळांमधल्या शिक्षकांच्या कमिटमेंटच्या दर्जामध्ये तुम्हाला काही फरक दिसतो का? सर्वांना नमस्कार. मी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ परिषद सदस्य गेली 7 वर्ष आहे आणि जसं म्हटलं की दुहेरी भूमिका आहे. एक ज्या शाळेवरती मी अध्यक्ष आहे
माधव सदाशिव गोळवळकर गुरुजी शाळा ही पुण्यातली मराठी शाळा, अग्रगण्य शाळा म्हणून पालकांमध्ये ओळखली जाते. आमच्याकडे जेव्हा खेळगट याला प्रवेश असतो त्या ठिकाणी हे 150, आता यावेळेस आम्ही खूप मागणी असल्यामुळे दुपारचा वर्ग आम्ही सुरू करतोय. साधारणतः 200 जेव्हा आम्हाला प्रवेश द्यायचे असतात, 150, कारण RT सुद्धा आम्हाला शासनाच्या नियमाप्रमाणे 25% असते, तर जवळपास आमच्याकडे 350-400 अर्ज येतात आणि त्याच्यातनं आम्ही या सगळ्यांचं इंटरॅक्शन, मी स्वतः वैयक्तिक गेली 7 वर्ष प्रत्येक पालकांचं इंटरॅक्शन घेतो. आता याच्यातून एक चांगलं आपल्या सगळ्यांना मी सांगतो की पालक कुठलाही असू द्या, मग तो आदिवासी भागातला असू द्या ना तर शहरातला, माझं मूल जे आहे, माझं पाल्या जो आहे ते माझ्यासारखं न होता माझ्यापेक्षा अधिक त्यांनी कुठेतरी मोठं व्हावं ही सगळ्या पालकांची इच्छा असते. मग ती इच्छा कुठे असते तर साहजिकच शाळेमध्ये तो जातो, तर शाळेमध्ये त्याच्याकडून सुरुवात होते. आणि मला वाटतं इथूनच खऱ्या अर्थाने आपण समजून घेतलं पाहिजे की उत्तम शाळा निर्माण करणं याच्यासाठी अतिशय महत्वाची गरज म्हणजे उत्तम शिक्षक असणं. मी म्हणतो उत्तम नाही तर त्याच्यापेक्षा अतिउत्तम, किंवा ज्या शिक्षकाला किंवा ज्याला शिक्षक म्हणायचं त्याने स्वतः ठरवलं पाहिजे की मी समाजाला काहीतरी देणार आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे की आता जगामध्ये किंवा आपल्या भारतात, जगामध्ये नाही भारतामध्ये जो सर्वे घेतला त्याच्यामध्ये असं म्हटलंय की सर्वात विश्वासार्हता कोण आहे तर तो फक्त शिक्षक असं सांगितलंय. त्यामुळे एक लक्षात घ्या की शिक्षकाची किती मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे ताईंनी जसं सांगितलं की शिक्षक मिळणं, कमी पगारावरती शिक्षक असणं किंवा त्या काळामध्ये मिळायचे, पण मला असं वाटतं की आत्ता सुद्धा ज्याला शिक्षक बनायचंय त्याने ठामपणे ठरवायचं की मला काहीतरी बदल घडवायचा आहे, त्यासाठी मी शिक्षक होणार आहे. आणि त्यामुळे होतं काय की आमच्याकडे येणाऱ्या या मराठी शाळेमध्ये इंजिनियर, डॉक्टर, प्राध्यापक, वकील इथपासून ते सर्वोच्च शिकणारे सगळे जण आहे, अशी मंडळी आमच्याकडे येतात आणि ते फक्त म्हणतात की आम्हाला मराठी शाळेमध्येच शिकवायचं आहे. आता हे असं म्हणू की हे शहरामध्ये आता बदल जो घडला आहे, आमची ही माधव सदाशिव गोळवळकर गुरुजी शाळा 1985 पासून सुरू आहे, पण टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचे उपक्रम, वेगळ्या पद्धतीचे असलेले विविध आयाम आमच्या शिक्षकांनी सुरुवात केले. ते उत्तम शिक्षक तर आहेच, परंतु उत्तम शिक्षकाबरोबरच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं जे समाजामध्ये जे हवंय, विद्यार्थ्याला जे हवंय, पालकांना जे हवंय, त्याच्यासाठी ते सातत्याने स्वतःमध्ये बदल करतात. फक्त एकच उदाहरण सांगतो म्हणजे कळेल की कोविडमध्ये जेव्हा आमची ऑनलाईन शाळा सुरू झाली तर आमच्या सर्व शिक्षकांना ऑनलाईनचं ट्रेनिंग म्हणजे दिलं आम्ही एकदा, परंतु त्यांना ऑनलाईन पद्धतीने, कारण शिक्षकांना ऑनलाईन पद्धतीने शिकवायचं हा प्रकारच कधी नाही. ते सगळे एवढ्या वर्ष समोर जे काही 6-7 तास असतील ते फक्त समोर विद्यार्थ्यांच्या बरोबर शिकवायचे, परंतु ऑनलाईन त्यांनी शिकलंय. ऑनलाईन शिकल्यानंतर उत्तम तास पालकांसमोर ते रोज असायचे होणारे, आणि पालकही कौतुक करायचे की अरे बापरे हे कसं त्यांनी स्वतःला आत्मसात केलं. तर मला असं वाटतं की हेच की तुमच्यामध्ये शिक्षकामध्ये मुळातच मला जे काही द्यायचं आहे ते मी 100% नाही तर मी 200% अधिक देईल, हा भाव जोपर्यंत शिक्षकामध्ये येत नाही तोपर्यंत ती शाळा उत्तम चालत नाही. आणि एक लक्षात घ्या, विना अनुदानित मध्ये पालक हा फी देतो, आणि फी देत असल्यामुळे आता तर IT आणि इकडचे सगळे पालक आमच्याकडे येत आहेत, परंतु त्यांचा समज असा झालेला आहे की सगळं जे काही करायचं आहे माझ्या पाल्याला ते सगळी शाळा करेल, माझी जबाबदारी नाहीये, असा भाव आता काही पुण्यातल्या किंवा इकडचं ग्रामीण भागातल्या मध्ये तिथे निर्माण झालेला आहे की ही सगळी जबाबदारी त्याला घडवण्याची ही फक्त शिक्षकाची आहे. अरे पालक तुमच्याकडे तो 16 तास असतो, शाळेमध्ये 6-7 तास असतो, पण अधिक जबाबदारी तुम्ही घेण्यापेक्षा ती आज शाळेवरती किंवा शिक्षकांवरती दिली जाते, परंतु काही हरकत नाही. हा झाला भाग 1 विना अनुदानाचा. अनुदानामध्ये निश्चितपणे थोडा फरक जाणवतो.
एक म्हणजे कसं आहे की सगळ्यांना माहिती की शासनाकडं असणारी भरती शिक्षकांची ती नसल्यामुळे ती जाणवते आणि थोडा अनुदानित मध्ये एक ज्याला असं म्हणू की कधी कधी सगळंच वाईट असतं असं नाही, शिक्षक हा चांगलाच असतो, परंतु त्या शाळेतलं वातावरण सुद्धा खूप महत्वाचं असतं. म्हणजे मला असं वाटतं की ज्याला टीम म्हणतो, टीमवर्क, जर मुख्याध्यापक जर एकदम जबरदस्त असेल ना, अख्खी टीम जबरदस्त चालते नाही तर मी पळते. कारण त्या मुख्याध्यापकाचं किंवा संस्था चालकांचं हे ध्येय नक्की त्यांना माहिती असते की अरे आपल्याला काय करायचं, नेमकं आपल्याला कुठे जायचं. त्यामुळं एक चांगलं आहे की काही शासकीय गोष्टी सोडल्या तरी आमच्याकडे आमची संस्था खूप मोठी आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे अनुदानित मध्ये सातत्याने शिक्षकांचं प्रशिक्षण होतं. म्हणजे दरवर्षी गणितातला शिक्षक असेल, विज्ञानाचा असेल, इतिहासाचा असेल, तर तो यावर्षी काय शिकलाय आणि पुढच्या वर्षी काय शिकवणार आहे याचं एक परीक्षण करण्याची एक पद्धत आहे. त्यामुळे होतं काय की प्रशिक्षण एका बाजूला सुरू असतात की अपडेट राहणं की बाबा तुला आता तू एवढं हे केलंय ना, ठीक आहे, मग तुला आता ह्या पुढच्या गोष्टी करायला पाहिजे. आणि चांगले शिक्षक तिथे येतात, एकमेकांशी चांगला संवाद होतो. आणि जसं अनुदानित मध्ये येणारे बाहेरचे शिक्षक आमच्याकडे बदली येतात आणि ते आल्यावर लगेच पाहतात, अरे बापरे इथे तर खूपच काम आहे, बापरे, आणि त्यांना कळतं की अरे हे खूप वेगळं आहे काहीतरी. मग त्याच्यासाठी त्यांना अगोदरच मुख्याध्यापक सांगतात की नाही, इथे आल्यानंतर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि तो लवकर मर्च होतो आणि मग त्याला कळतं की नाही, इथे द्यायचे ना उत्तम द्यायचंय, आणि त्याच्या पद्धतीने तो काम करत राहतो. आणि तसं पाहायला गेलं तर अनुदानितल्या अडचणी सुद्धा आपण म्हटलं तर शासनाच्या वतीने बघा, शाळा चालवणं अवघड काय की सीसीटीव्ही आता सगळीकडे आणा असं त्यांनी म्हटलंय. तर सीसीटीव्ही मध्ये असलेला खर्च तुम्ही किती मोठ्या प्रमाणात होतो. तंत्रज्ञानात सगळे बदल झाले, त्यामुळे स्मार्ट टीव्ही जे आहे. सर मी त्या प्रश्नांकडे नंतर येणार. त्या प्रश्नांकडे मी नंतर येतो. नाही, फक्त तो एक मुद्दा फक्त तुम्ही अनुदानितच्या शिक्षकांचा सांगा, मग मी जाधवांकडे जातो. अनुदानितच्या शिक्षकांच्या काही वेगळ्या अडचणी तुम्हाला दिसतात का, त्याचं एक उत्तर द्या, मग मी जाधवांकडे जातो. म्हणजे अडचणी फक्त एकच आहे की अनुदानितल्या शिक्षकांची मानसिकता जी आहे ना, ती मानसिकता फक्त बदलली पाहिजे. कारण ती मानसिकता, मी जसं मगाशी म्हटलं की त्या शाळेमध्ये जर सगळेच जण एका वेगळ्या पद्धतीचं, ज्याला काय म्हणतात की काम चलावून किंवा चाल ढकल करणं, कारण सगळ्यांना माहिती आहे की अनुदानित मध्ये पगार सगळ्यांना मिळत असतो व्यवस्थित. त्यामुळे तोच सगळ्यात महत्वाचा त्यांचा खऱ्या अर्थाने एक चांगला बेस असतो. आणि त्याच्या आधारावरती मग ते म्हणतात ठीक आहे, बघू करू, अशा पद्धतीचं असतं. पण मी मगाशी म्हटलं की हे सगळं त्यांनी सोडण्याची गरज आहे. कारण आम्हाला द्यायचं आहे, भले ते आमच्याकडे येणारे विद्यार्थी आमचे पालक कमी फी देत असली तरी सुद्धा माझं कर्तव्य काय आहे, तर मला उत्तम विद्यार्थी घडवायचा आहे. तर हे फक्त मला वाटतं निश्चितपणे शिक्षकांनी लक्षात ठेवायला पाहिजे. जाधव सर, तुम्ही जी शिंदे गावामधली शाळा चालवताय, मी मगाशी तुमचा परिचय करून देताना म्हटलं तसं तुम्ही प्रतिकूल वातावरणामध्ये ती शाळा सुरू केली. आता शाळेच्या बसेस आहेत, तुम्ही मुलांना नेता आणता, ते सुद्धा काम तुम्ही करता. आणि शाळेची इमारत बांधायचं काम तुमचं टप्प्याटप्प्याने चालू आहे, सुरू आहे. तर एकीकडे तुमची विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे, म्हणजे शाळेची लोकप्रियता वाढते आहे. पण शाळेची लोकप्रियता वाढणं, तुमचा खर्च वाढणं आणि त्याचा तुमच्यावरचा ताण वाढणं, याचा एकमेकांशी कसा संबंध आहे? नमस्कार. खरं तर खूप उन्हात चालल्यानंतर कुठेतरी छोटस असं गारवा मिळावा, आज असं झालंय आमच्याबद्दल. नाही तर गेली 21 वर्ष आम्ही झगडतोय नवरा बायको आणि मराठी शाळा चालवतोय. तर हा हक्काच्या ठिकाणीच मिळाला, दुसरीकडे मिळाला नाही. दुसरं असं की सर, हे सगळं करत असताना मी रोखठोक फक्त उत्तर देणार, मी जास्त काही पल्ला लावणार नाही. की हे सगळं करत असताना अगदी स्वतः आम्ही वॉशरूम सुद्धा साफ करतो. अगदी शिपाई जर त्या ताई नसल्या तर आम्ही स्वतः साफ करतो. मी स्वतः विद्यार्थी आणतो. म्हणजे आता पालकांना पण सवय झाली, नवीन नवीन म्हणायचे तुम्ही पैसे वाचवता. सर तुम्ही पैसे वाचवताय, पण हा ताळमेळ बसवायचा होता आणि शाळा पुढे न्यायची होती. आणि
चालक वगैरे आणि बसची संख्या वाढली होती. मग ती हळूहळू आता जास्त पालक म्हटले आता खूप 20 वर्ष झाले तरी गाडी चालू नका आता. मग थोडी चालवतो, अर्धी बंद केली. आणि मग अशा प्रकारे विद्यार्थी आणतो आजूबाजूच्या खेड्यातले आणि ते स्वतःहून येतात. असं नाही की त्यांना फोर्सफुली कुठून प्रेशर देऊन आणलं जातं शाळेपर्यंत, असं काही नाही. ते स्वतःहून येतात, प्रवेश घेतात. मग त्यासाठी हे सगळे सरांनी आतापर्यंत सगळे ऐकले, सगळे उपक्रम होतात, वेगवेगळे प्रयोग होतात, दररोज असतात. आणि मग त्यामुळे आणि मात्र आता आमची आर्थिक खूप कोंडी झाली आहे. सगळ्यात महत्वाचं ह्या सगळ्या शाळांची. मी सगळं चांगलं चांगलं बोलणार नाही, थोडं रडगाणं गाणार आहे. मोकळेपणाने बोला सर तुम्ही. तर मराठी अभ्यास केंद्रानेच मान्यता त्याच माध्यमातून मिळाली आणि आज रडगाणं सुद्धा 20 वर्षानंतर 15 वर्षानंतर सुद्धा त्याच व्यासपीठावर गातोय. तर शाळा चालवत असताना अनेक आव्हानं येतात, म्हणजे स्थानिक येतात. मला माहित नाही, काही भाग्यवान आहेत त्या ताई की त्यांना खूप सहकार्य मिळालं. आता थोड्या वेळापूर्वी ऐकलं त्यांच्या माध्यमिक शाळेचं. परंतु ग्रामीण भागात जरी आमची शाळा शहरात आता खूप विकास झालाय नाशिकचा, त्यामुळे झाली असली तरी पण कार्यकर्त्याची शाळा, सामान्य कार्यकर्त्याची शाळा ही पचत नाही, पचनी पडत नाही राजकारण्यांना. म्हणजे स्थानिक जे प्रस्थापित लोक असतात त्यांना शिक्षण सम्राट दिसतो आणि आम्ही काही सम्राट नाही आहोत, आम्ही रस्त्यावरती काम करणारे कार्यकर्ते. तर त्या सामान्य कार्यकर्त्याची शाळा म्हटल्यानंतर ते सगळी तिडीक जाते आणि त्याच्यातून वेगवेगळे मग षडयंत्र वगैरे केले जातात. मग तो एक भाग झाला, त्याला तोंड द्यायचं, शासकीय अधिकाऱ्यांना तोंड द्यायचं. 10 वर्ष आम्ही मराठी शाळा समन्वय समितीद्वारे ही कशी तरी मान्यता मिळवली, उपोषण, आंदोलन, खूप खूप काही करत. म्हणजे 10 वर्ष 2008-10 पासून लढतच होतो. स्वर्गीय ठाकूर सरांचे आशीर्वाद नसते आणि ही सगळी मंडळी नसती तर मी इथे बसलेलो नसतो, माझी पत्नी पण नसती आणि आम्ही कुठेतरी काहीतरी क्लासेस वगैरे किंवा शेती काहीतरी वेगळा व्यवसाय, आवड होती खूप आणि वाईट वाटायचं. मग या सगळ्यांमुळे आज ती शाळा खूप छान झाली आहे आणि लोकप्रिय पण झाली आणि प्रामाणिकपणे सुरू आहे. कोविड काळामध्ये शिक्षण सम्राट वगैरे आणि खूप असं नाशिकमध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं होतं की शाळा ज्या फी मागतायत इंग्रजी शाळा, की त्यासाठी पालकांना अगदी गळा पकडायचे, अगदी म्हणजे की ह्या ऑनलाईनचे सुद्धा पैसे द्या, पूर्ण फी. पण आम्ही शाळा नाही तर फी नाही, शाळा नाही तर फी नाही असं एक राबवलं आणि शाळा आपल्या दारी असं पण राबवलं आणि पैसे घेतले नाहीत. त्यासाठी सगळ्या महिला शिक्षका आहेत आमच्या शिक्षिका, त्यांचं खूप सहकार्य लाभलं. हे होत असताना एकीकडे आमची तगमग असायची की हा सगळा ताळमेळ कसा बसवायचा. मग स्वतः गाडी चालवणं, त्या सगळा बाकीचा एक शिक्षकाचं काम करणं, बाकीचे सगळे काम करणं, साफसफाईचे काम करणं, वॉचमनचं सुद्धा काम करणं. म्हणजे मी कदाचित शिट्टी वाजवताना रस्त्यावरती मुलं काढून देताना मीच दिसायचो पालकांना, अरे सर हे पण काम करता का. म्हटलं आता काय, असं करत करत 10 वर्ष असं झालं आणि आता व्यवस्थितरित्या शाळेची इमारत पण झाली. त्यातूनही बरेचसे संघर्ष सगळं हे करत करत इथपर्यंत आलो. परंतु आता पुन्हा एकदा प्रशासनाकडे आम्हाला रडगाणं असं गायचंय की 2008 पासूनची सर आमची आरटीची फीज, म्हणजे सगळ्याच शाळांची, आमची म्हणजे सगळ्याच शाळांची, त्यात इंग्रजी पण आल्या, मराठी खाजगी मराठी पण, आरटीची फी प्रतिपूर्ती शासनाने दिलेली नाही. दिली तर तुटपुंजी, म्हणजे 10%, 20%, 25%. समजा तुमचे 100 विद्यार्थ्यांची वार्षिक फी 5 लाख रुपये येणं असेल सगळ्यांची, तर तुम्हाला 50,000 घ्या, 60,000 घ्या वर्षाचे, पुन्हा दुसऱ्या वर्षी थोडेसे, असं चाल ढकल करत करत आज 2026 आलंय आणि ती फीज मला काही वाटत नाहीये, कारण ती दरवर्षी हे करत येत आहे. त्यामुळे ती फीज न मिळाल्यामुळे, ती फी प्रतिपूर्ती न केल्यामुळे आम्ही खरोखर आर्थिक अडचणीत आहे. तर संबंधित सगळे प्रशासकीय अधिकारी असतील तर सर्वांना हात जोडून विनंती आहे या व्यासपीठावरून की किमान खाजगी मराठी शाळांची तरी फी प्रतिपूर्ती द्या मुख्यमंत्री साहेब. कारण ह्या चालवतोय आम्ही धंदेवाईक नाही आहोत किंवा आम्ही नफेखोरी करत नाही आहोत. इंग्रजी शाळांना फी जास्त असते त्यामुळे त्यांचं मॅचअप की त्यांचं पूर्ण होतं की बाबा रे ठीक आहे, आता की ह्या 50-100 मुलांची नाही फी झाली, आम्ही 5 आणि 6,000 फी घेतो फक्त वार्षिक, सगळं देऊन 6,000 फी होती. 100 रुपये महिन्यापासून सुरू केलेली शाळा आहे. वार्षिक 1,200 रुपये फी होती 2007-8 मध्ये, आज 6,000 रुपये.
म्हणजे हे अशा प्रकारे खूप तारेवरची कसरत करावी लागते. पण हे टॉनिक सगळं सुरू असतं सतत, आणि कुठे काही संकटात सापडलं तर मराठी अभ्यास केंद्र आणि सगळे ही लोक खरंच हा हात असल्यामुळे हे सगळे चांगल्यासाठी, आणि त्यांनाही माहिती आम्ही प्रामाणिक काम करतो म्हणून, आणि त्यामुळे हे सगळं घडतंय आणि सुरू आहे सर. धन्यवाद सर. त्यांनी त्यांचं मनोगत संपवताना, म्हणजे आपण हे रेकॉर्डही करतोय, त्यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय. मुख्यमंत्र्यांना काही मराठी अभ्यास केंद्राचे व्हिडिओ बघायला वेळ आहे असं मला वाटत नाही, पण कुठल्या तरी मार्गात ह्या सगळ्या गोष्टी पोचतील आणि त्यांचे बाकीचे सगळे प्रश्न मार्गी लागल्यावर ते तुमच्या माझ्याकडे पण पाहतील असं आपण गृहीत धरूया. सुषमाताई, तुम्ही तुमच्यामध्ये आणि या बाकीच्या दोघांमध्ये एक फरक मला असा दिसतो की हे दोघंही शाळा चालवणारे लोक आहेत, प्रशासक आहेत एका पातळीवर. तुमचा प्रशासकाचा जो रोल आहे तो अनुषंगिक आहे. तुम्ही बेसिकली कंटेंट क्रिएटर आहात, म्हणजे तुम्ही एका अर्थाने साधन व्यक्ती आहात, रिसोर्स पर्सन आहात. म्हणजे एखादी रिसोर्स पर्सन असलेली व्यक्ती आपदधर्म म्हणून संस्थेच्या प्रशासकीय कामामध्ये पण येते, आणि मग ते प्रशासकीय काम पण चालवायला लागतं. तेव्हा मग दर महिन्याला शिक्षकांचा पगार देणं, तुमच्याकडे मुलं निवासी राहतात काही, त्या निवासी मुलांचं सगळं पाहणं, हे सगळं हॉस्टेलचं त्यांचं सगळं आता राहत नाही, पण आधी राहत होती ती मुलं, हे सगळं पाहणं. आणि त्यासाठी पानसे सर ज्या पद्धतीनं देणग्या गोळा करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात, तर हे कौशल्य काय आहे, आणि त्यांच्या पुढच्या पिढीच्या एका अर्थाने प्रशासकीय वारसदार म्हणून ते कौशल्य तुमच्याकडे आहे असं तुम्हाला जाणवतं का? तुम्ही मला दोन्ही प्रश्न खाजगी प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे खरं तर कंटेंटच्या अंगाने काही प्रश्न तुम्ही मला विचारावे, ते मी तुम्हाला विचारणार मी आहे. अपेक्षा करेन. प्रशासकीय काम नाहीच आहे माझ्याकडे असं नाही, परंतु म्हणजे शिक्षक मिळवणं, शिक्षकांचा पगार ठरवणं आणि नंतर त्याच्या सगळ्या तरतुदीसाठी प्रयत्न करत राहणं, हा सगळाच भाग येतो. आणि ते कौशल्य म्हणजे पानसे सर जसे आमचे म्हणतात की मी एक श्रीमंत भिकारी आहे, म्हणजे मला भीक मागत राहावी लागते, तर आणि मी ती मागत राहतो. तर मी कौशल्य असं प्रयत्न करते माझ्याकडे आणण्याचा की माझं काही काम आहे किंवा माझ्या मुलांची झालेली प्रगती आहे ती अनेक लोकांपर्यंत पोहोचवणं, आणि ही मुलं जर अधिक कुशलतेपर्यंत पोहोचायला हवी असतील आणि अधिक चांगलं शिक्षण घेऊ शिकायला हवी असतील तर तुमच्यासारख्या अनेक लोकांनी मदत करायला हवी आहे. आणि म्हणून मी दत्तक पालक योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, ती सोशल मीडियातनं असेल किंवा वेगवेगळ्या लोकांना भेटून असेल, असा एक प्रयत्न मी करत असते. आणि त्याचबरोबरीने माझं जे सगळ्यात मोठं कौशल्य आहे ते म्हणजे प्रशिक्षण देणं. त्यामुळे शासकीय अंगणवाड्यांमधनं किंवा प्राथमिक शाळांमधनं प्रशिक्षण घेण्याचा प्रयत्न करणं, त्या प्रकारची कामं मिळवणं किंवा खाजगी शाळांना प्रशिक्षण देणं आणि त्यातनं उभा राहणारा निधी आपल्या शाळेसाठी देणं, अशा पद्धतीचं काम प्रामुख्याने आमचं चालू असतं. कारण कुठेही मानधनांसाठी देणगी नाही मिळत. एखाद्या शाळेचं जे काही खोली बांधणं आहे, आता आम्ही आमच्याकडे एक लायब्ररी बांधतो आहोत, तर त्यासाठी मी आली, किंवा आम्ही एक सुंदर कलादालन तयार केलं आहे की जिथे विविध प्रकारच्या अभिव्यक्ती करता येण्यासाठी लोकांना आणि मुलांनाही ते खुलं आहे, आणि ते अत्यंत मूलकेंद्री अशी एक इमारत बांधली. आणि असं काही करण्यासाठी लोकांकडे पैसा असतो, त्यामुळे रोटरी लायन्स अशा प्रकारचे लोक या सगळ्या गोष्टी देऊ शकतात, कारण त्यांना ते वास्तू दिसते आणि त्यांचं नाव अनेक वर्ष तिथे टिकून राहत असतं. त्यामुळे आपलं काम पोहोचवणं आणि लोकांकडनं मदत मागणं, अशा प्रकारचं प्रशासकीय कामाचं कौशल्य मी गेले काही वर्ष मिळवते आहे. मी तुमच्याकडे ताई पुढच्या फेरीत कंटेंटच्या तुमच्या प्रश्नाकडे येणार आहे, पण त्याच्या आधी मी मिलिंद कांबळे सरांना मला सर विचारायचं, डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही मोठी संस्था आहे, या संस्थेचा शाळा कॉलेजेस असा मोठा पसारा आहे आणि मोठा वारसा आहे या संस्थेला. तर आत्ताच्या घडीला या संस्थेमध्ये मराठी माध्यमाची शाळा चालवावी या प्रकारची भावना असलेल्या लोकांची संख्या अधिक आहे का? बदलत्या काळाप्रमाणे आताही आपण सीबीएसई इंटरनॅशनल, तथाकथित इंटरनॅशनल ज्या काही शाळा आहेत त्या दिशेने जावं आणि हे मराठी माध्यमाच्या शाळांचं ओझं काढून टाकावं, अशी एक सुप्त धारणा तुमच्या लोकांच्या, तुमच्या नाही पण तुमच्या बरोबरच्या लोकांच्या मनात आहे असं तुम्हाला दिसतं का? आणि तुम्ही त्याला कसा सामना त्याचा करता?
डेक्कन एज्युकेशन सोसायटी ज्यांनी स्थापन केली ते महान विभूती विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, आगरकर आणि ही सगळी मंडळी तुम्ही स्वातंत्र्यपूर्व काळातले ज्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये मोठा लढा दिलेला आहे. आणि त्यांचं कार्यच असं होतं की गुणवत्तापूर्व शिक्षण देणं हे एक पहिलं, आणि त्याच्यानंतर माफक फी मध्ये शिक्षण देणं. आणि मला असं वाटतं की आजपर्यंत आमच्या सर्व शाळा, आमच्या सर्व महाविद्यालयांच्या फी इतरांच्या पेक्षा कमी आहे, मध्यमवर्गीय लोकांना परवडणार आहे. आमच्याकडे सीबीएसई शाळा नाही आहे, ज्या आहेत त्या सगळ्या शासनाच्या असलेल्या आहेत. आणि तुम्ही म्हणता तसं की शाळा टिकवली पाहिजे आणि गुणवत्तापूर्वक टिकली पाहिजे, त्याच्यासाठी वाटेल त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, वाटेल ते म्हणजे याचा अर्थ चांगल्या अर्थाने विद्यार्थी घडवणं हे महान विभूतींचं जे कार्य होतं तेच आज आम्ही 148 वर्ष आता संस्थेला होत आहेत, 147 वर्ष, आणि तेच ध्येय घेऊन सगळे आमचे संचालक मंडळ काम करत आहे. आमच्याकडची जी शाळा बिना अनुदानित असलेली एक शाळा जी आहे ती हिंदुस्तान अँटिबायोटिक्सची कंपनी, जी प्रख्यात कंपनी पिंपरी मधली, ती शाळा बंद पडल्यानंतर ती शाळा आम्हाला चालवायला दिली, आम्ही ती घेतली. आणि आज परिस्थिती अशी आहे की त्याच्या परिसरामध्ये सर्व झोपडपट्टीमधून येणारे आमचे सगळे समाज बांधव आहेत, ज्या निम्न गटामधनं किंवा त्यांचा आर्थिक स्तर, रिक्षा ड्रायव्हर आहे, मोलमजुरी करणार आहे, असे सगळे जे आहे सगळे विद्यार्थी आमचे ते त्या शाळेमध्ये येतात. सकाळची शाळा जी असते ती शाळेमध्ये साधारणतः 1600 विद्यार्थी आहे, आणि दुपारच्या शाळेमध्ये म्हणजे 7वी 5वी ते 10वी पर्यंतचे त्याच्यामध्ये 1800 विद्यार्थी आहे. तुकड्याही जास्त आहे. ती इंग्रजी माध्यमाची अनुदानित शाळा आहे. म्हणजे त्याचं वैशिष्ट्य आहे की खूप कमी शाळा ज्या आहे इंग्रजी माध्यमाच्या त्या अनुदानित आहे. आता इथे सुद्धा असं होतं की हिंदुस्तान अँटिबायोटिक्सनी शाळा सुरू केली, आणि अजून दुसरी की त्याच शाळेमध्ये मराठी शाळा सुद्धा आहे. पण एक लक्षात घ्या, आपण कुठेतरी एक हा विचार केला पाहिजे किंवा हा समजून घेतला पाहिजे की जेव्हा इंग्रजी शाळांचं महत्व वाढू लागलं किंवा पालकांमध्ये ते महत्व वाढायला लागलं आणि मराठी शाळा सोडून इंग्रजींकडे जो ओढा वाढला, ती जी एक गॅप होती, मला वाटतं ती गॅप भरून काढण्यासाठी असणारे प्रयत्न कोणी केले नाही. म्हणजे उदाहरण काय की पुन्हा मगाशी शिक्षकांचंच उदाहरण देतो किंवा संस्था चालकांचं उदाहरण देतो की तो जो मधला जो भाग कसा होता की मागणी तसा पुरवठा हा सगळीकडे होत राहतो. तसाच सर तेव्हा जर आपल्या शिक्षकांनी, मला असं वाटतं की थोडं मराठीचं महत्व म्हणजे मराठी किती आवश्यकता आहे, त्याचबरोबर आम्ही कुठेतरी इंग्रजीला सुद्धा काहीतरी एक व्यावहारिक भाषा म्हणून ती इंग्रजीची आहे याच्यासाठी काहीतरी अंतर्भाव जर केला असता तर कदाचित त्याकडे जाण्याचा कल हा कमी झाला असता. पण तो जवळपास 20-25 वर्ष त्याला गेली. पण आत्ताच्या स्थितीमध्ये आमच्याकडे उत्तम मराठी शाळा चालू म्हणजे असलीच पाहिजे याच्यासाठी खूप आग्रह आहे. जशी मीच माधव सदाशिव गोळवळकर गुरुजी शाळा ही आमची मराठी माध्यमाची, अशा 25 पेक्षा अधिक शाळा ठिकठिकाणी व्हाव्या असं मी नेहमी सगळ्यांना म्हणतो. आमची शाळा पाहिला अनेक जण येतात, कारण सगळ्यांना माहिती आहे की येणारे आमचे पालक सुद्धा म्हणतात की नाही, आम्ही सगळेजण मराठीतनच शिकलोय, आम्ही खूप मोठ्या पदावरती आहोत, पुणे युनिव्हर्सिटीच्या याच्यावरती आहोत, पण मराठीतनं शिकलोय, आम्हाला इंग्रजीचं कुठेही काही हे नाही. आज आमचा विद्यार्थी हा जो 10वीतनं बाहेर पडतो तर तो 4 उत्तम भाषा शिकून बाहेर पडतो. पण हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की जगामध्ये किंवा जागतिकीकरण किंवा एकूणच सगळा जो काही वाढलेला सगळा वेग आहे, तंत्रज्ञान बदलतंय, सगळं होतं, तर त्याला कुठे ना कुठेतरी आपल्याला स्वतःला किंवा पालकांना असं आतून असं वाटत असते की माझा विद्यार्थी हा कुठे त्या स्पर्धेत कमी पडतोय का, आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. पण मला असं वाटतं आपण पालकांना जर विश्वास दिला की आपली मराठी भाषा किंवा मराठी शाळा ही उत्तम प्रकारे चालवून हे सगळे आमचे विद्यार्थी कसे टॉप मध्ये गेलेले आहे, आणि हे आज आमच्याकडे उदाहरण दिसतंय. तशीच आमची शाळा जी आहे नवीन मराठी, की जी आता जो चित्रपट आहे आलेला क्रांती ज्योती विद्यालय, त्यांचे सगळेजण परवाच आमच्याकडे येऊन गेले आणि त्यांनी खूप कौतुक केलं.
नवीन मराठी शाळा ही आमची 127 वर्षाची आहे. अतिशय उत्तम शाळा, पुणे शहरातली अनुदानित मधली तिथे जी सुद्धा स्पर्धा आहे की त्या शाळेमध्ये प्रवेश मिळाला. ती मुलं सगळी तुम्ही बघितले तर म्हणाले काय मुलं, इतकी हुशार मुलं सगळी. पण मी पुन्हा म्हटलं की ती शाळा उत्तम चालवण्यासाठी असणारी शिक्षक हे इतके कष्ट घेतात, झोकून देतात. आणि मी म्हणलं ना की झोकून देणं, आम्हाला त्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे. आमचं ध्येय काय, गुणवत्तापूर्वक शिक्षण देणं हे आमचं ध्येय आहे. त्यामुळे आमच्याकडे सर्वांचं असंच मत आहे की जे काही शिक्षण द्यायचं हे शिक्षण असं द्यायचं की आमचा विद्यार्थी सर्व समाजासाठी जाऊन काम करेल, आमचा विद्यार्थी या देशासाठी काम करेल, आमचा विद्यार्थी जिथं जिथं जाईल तिथे तो आदर्श असेल, असाच आम्ही प्रयत्न करतो. पण आमच्यामध्ये असं कुठल्याही प्रकारचं सीबीएसई वगैरे असं काही नाही आहे. शाळा उत्तम चालवणंच आणि ती गुणवत्तापूर्वक चालवणं असं आमचं ध्येय आहे. मिलिंद कांबळे सरांचं आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या लोकांचं यासाठी कौतुक केलं पाहिजे की सीबीएसई आणि आयसीएसई करणं म्हणजे शाळांमध्ये गुणवत्ता निर्माण करणं हा जो एक सार्वत्रिक भ्रम सर्व समाजामध्ये पसरवला जातोय, त्याच्यापासून ही महाराष्ट्रातली एक मोठी संस्था मुक्त आहे. आणि कदाचित टिळक, आगरकर आणि चिपळूणकरांची पुण्याई काही अंशी त्या प्रकारच्या शुद्ध वातावरणाला कारणीभूत आहे असं म्हटलं पाहिजे. मी सुषमाताईंकडे पुढचा प्रश्न घेऊन जाणार आहे. त्याच्या अगोदर याच्या आधीच्या सत्रांमध्येही आपण असा प्रयत्न केला होता, पण दरवेळेला आपल्याला ते जमलं असं नाही की इथं बसलेल्या लोकांच्या मनामध्ये समोरच्या लोकांना विचारायचे काही प्रश्न असतात. काही वेळेला ते प्रश्न वैयक्तिक वाटतील असे असतात, काही वेळेला संस्थात्मक असतात. पण मग नंतर कार्यक्रम संपल्यावर लोक विचारतात. पण काही वेळेला वक्ता निघून गेला तर प्रश्न विचारायचं राहून जातं. आम्ही काही कागद तुमच्याकडे देतो आहोत. तुमच्या मनामध्ये संस्थात्मक पातळीवरच्या प्रश्नांच्या बद्दल या तिघांना काही विचारायचं असलं तर आमचे जे कार्यकर्ते आता तुमच्यामध्ये येतील त्यांच्याकडे आवर्जून तुमचे प्रश्न द्या. आता सुषमाताई, तुम्ही जे कंटेंटच्या बद्दल बोललात, पानसे सर सातत्यानं असं एक म्हणतात की शाळा ही शाळेच्या गुणवत्तेचा विचार करताना वर्गात काय घडतं याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे एखादी संस्था बरी चालण्यासाठी तिचा वर्ग बरा चालतो की नाही, वर्गात मूल नीट शिकतं की नाही हे पाहायला पाहिजे. तर असं वर्गामध्ये नीट शिकवण्यासाठी शिक्षकाला ग्राममंगल कसं ट्रेन करतं, आणि तुम्ही जे महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशात तुम्ही पानसे सर तुम्ही लोकांना ट्रेन केलंय, या ट्रेनिंगमध्ये शिक्षकांचे आणि त्यांच्या संस्थांचे तुम्हाला आलेले अनुभव काय स्वरूपाचे आहेत? अनुभवांपेक्षा काय प्रकारचं प्रशिक्षण असण्याची गरज असते. मुळात आधी शिकायचं का हे समजलं पाहिजे, शिकायचं कसं हे समजलं पाहिजे, मूल स्वतःहूनच शिकतं कसं होईल यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. की शिक्षक वर्गात आलाय, त्याने फळाखडू घेतलाय आणि तो पाठ्यपुस्तक उघडून शिकवायला सुरुवात केली आहे, तर किती प्रकारच्या अडचणी येऊ शकतात. मी एक सहज उदाहरण म्हणून सांगते. माझ्याच वर्गात आलेली अडचण सांगते की इयत्ता चौथीचा वर्ग आणि एक धडा आहे आणि त्या धड्यामध्ये गायकवाड सयाजीराव गायकवाडांचा धडा आहे आणि तिशी ओलांडलेले सयाजीराव गायकवाड गावात फेरफटका मारत होते असं वाक्य आहे. आता हे पहिलंच वाक्य आहे आणि कुठल्याही म्हणजे शिक्षकासाठी हे अवघड वाक्य नाही आणि मराठी येणाऱ्या शिक्षकासाठी हे अवघड वाक्य नाही. त्याला काय वाटतं की ह्याच्यात काय बरं सांगायचं आहे, या वाक्यात काय सांगण्यासारखं. परंतु जो विद्यार्थी समोर आहे तो विद्यार्थी या वाक्यातले किती शब्द समजू शकणार नाही याची जर जाण असेल, मगाशी सर जे गुणवत्ता म्हणताय, तर तिथे बरोबर ती खोज पकडता येते. मी मुलांना विचारलं तिशी म्हणजे काय आणि फेरफटका म्हणजे काय. सयाजीराव गायकवाड हे नाव असू शकतं एवढं कळलं, ते कोणाचं काय ते नंतर. तर तिशी या शब्दाला ते अडखळले. जितका साधा शब्द आपल्याला तिशी वाटतो, मग मी एक पॅटर्न तयार केला त्यांच्याबरोबर. 20, 30, 40 आणि 20 म्हणजे 20, 30 म्हणजे 30, 40 म्हणजे 40 असं करत गेल्यानंतर एक 2-3 शब्दानंतर त्यांना कळलं फेरफटका मारणं म्हणजे मी एक कृती करून दाखवली. 2-3 वर्गांमधनं मी जाऊन काय बघते असं दाखवलं आणि मग आपल्या कॅम्पसमध्ये कोण कोण फेरफटका मारत असतं आणि काय बघत असतात अशी उदाहरणं दिली आणि त्यांना फेरफटका या शब्दाचा अर्थ समजला. आदिवासी मुलं आहेत, अर्थातच त्यांच्या विश्वात हा फेरफटका हा शब्द नाहीये.
आजूबाजूला माणसं हिंडताना दिसतात, पण त्याला फेरफटका मारणं आणि त्याला अर्थ असतो की त्याच्यामध्ये निरीक्षण करायचं असतं, नुसतीच फेरी मारायची नसते. हा सगळा त्याच्यापर्यंत समजणं, आता हे समजण्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते की कुठलाही धडा, कुठलीही संकल्पना उघडली तर त्या संकल्पनेच्या किंवा त्यातल्या अर्थाच्या मुळाशी कसं जायला हवंय. आणि आपल्याला दिसणारी साधी वाक्य मुलासाठी किती अवघड असतात, कारण त्याचं जे काही धडा लेखन असतं, जे आपल्या पुढे आलेलं असतं, ते त्याच्या संदर्भाला अनुसरून असतंच असं नाही. त्यामुळे संदर्भाधीन शिक्षण कसं करायचं ही शिक्षकाची मोठी मेख असते आणि त्याच्यासाठी प्रशिक्षणाची गरज असते. आणि आमचा जो वारसा आहे प्रामुख्याने तो आहे ताराबाई, अनुताई, फ्रोबेल, गिजूबाई आणि अगदी मॉन्टेसोरी आणि फ्रोबेल किंवा कोमेनियस पर्यंत जाणार आहे असं आम्ही मानतो, की ज्याच्यामध्ये सगळं कृती आधारित शिक्षण आहे. आणि काही ठिकाणी कृती उपयोगी पडतात, काही ठिकाणी अनुभव उपयोगी पडतात आणि काही ठिकाणी मगासारखं की जिथे त्याला विचार करायला लावता येईल अशा प्रकारचं काही भाषा पुरवावी लागते. आता ही जी भाषा आहे, आता दिवसभर किंवा कालपासून तुम्ही भाषेचा विचार करता आहातच, तर केवळ मराठी आणि इंग्रजी असे हे वाद किंवा असेही प्रश्न नाही आहेत. तर जेव्हा आदिवासी आणि ग्रामीण भागांमध्ये काम करतो तेव्हा बोली भाषा आणि मराठी भाषा हा पण एक मोठा अडसर असतो आणि त्यामुळे तिथेही प्रशिक्षणाची गरज असते. म्हणजे जेव्हा कोरकू मुलांच्या बरोबर काम करायला लागलं, म्हणजे काम करून पाहिलं मी, तेव्हा मला लक्षात आलं की आमच्या वारली कातकरी मुलांबरोबर काम करणं खूप सोपं होतं, कारण ती मराठी गुजराती मिश्रित अशी भाषा होती आणि त्या सगळ्यांवर आणि त्यांची मुळात शब्दसंग्रहच कमी होता आणि त्यांच्याबरोबर काम करणं सोपं आहे, जे तुलनेने तिथे अवघड आहे. त्यामुळे शिक्षकाला भाषा, बोली भाषेचा वापर कसा करायचा हे कळलं पाहिजे, आपल्या प्रमाण भाषेचा वापर कसा करायचा ते कळायला पाहिजे आणि मग नंतर कृती आणि इतर प्रकल्प पद्धती आणि या सगळ्या कशा वापरायच्या त्या कळायला पाहिजे असं कळतं. मी अजून एक बोली भाषेतलं उदाहरण देते की त्यात फरक कसा असतो आणि मग प्रमाण भाषेकडे जाताना मुलांना अडचण कशी येते आणि मग पुन्हा यासाठी प्रशिक्षण उपयोगी पडतं. म्हणजे आमचं आदिवासी मूल म्हणेल एखाद्या मुलीला बोलताना तू कोठं ग जास, आणि मुलाला म्हणेल तू कोठर जास. आता इथे ग आणि र चा फरक आहे, पण जास मध्ये काही फरक नाहीये. आणि मराठीमध्येही वाक्य लिहिताना मुलांना तू कुठे जातेस आणि तू कुठे जातोस हा फरक करावा लागतो आणि त्यामुळे त्यांच्या क्रियापदांमध्ये जो फरक नाहीये आणि मराठी भाषेतल्या क्रियापदांमधला फरक आहे आणि तो लिंगवचन भेदातला फरक आहे, हा कसा गळी उतरवायचा, यासाठी कसे आकृतीबंध उपयोगी पडतात किंवा कसे अनुभव उपयोगी पडतात हे आपल्याला प्रशिक्षणांमधनं मांडावं लागतं. त्यामुळे जेव्हा असा शिक्षक मुलांच्या सगळ्या गरजा ओळखेल, ज्याच्यामध्ये भावनिक गरज आहे, जिथे संदर्भांची गरज आहे, जिथे भाषेची गरज आहे, असं ओळखून जर तो शिकवायला तयार झाला तर त्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल आणि मुलांच्या पातळीवर उतरून देता येईल. आणि असा सगळा विचार आम्ही विविध प्रकारच्या प्रशिक्षणांमध्ये करत राहिलो आणि त्यामुळे आणि ती गुणवत्ता येण्यासाठी शिक्षकाला आपल्याला सांगत राहावं लागतं. आज माझ्याकडे जेव्हा नव्याने शिक्षक येतो तेव्हा त्याला धडे असे दाखवावे लागतात की असं असं घडतंय, आता तू काय करशील, आणि मग त्याला उत्तर शोधणं आणि आम्ही काही जणांनी उत्तर शोधणं आणि मग त्याचं मध्य काढून पुन्हा पुढे जाणं असंही करत राहावं लागतं. जाधव सर, तुमच्या शाळेमध्ये जे शिक्षक आहेत त्यांचे 2-3 जे प्रश्न मला दिसतात सगळ्या विनाअनुदानित शाळांचे, ते म्हणजे इतर अनुदानित शाळांच्या तुलनेमध्ये त्यांना मिळणारा कमी पगार, त्यातून एक प्रकारचं असमाधान त्यांच्यातही असतं आणि तुमच्याही डोक्यावर एक संस्था चालक म्हणून ताण असतो. अशा परिस्थितीत तुमच्या शिक्षकांची गुणवत्ता वाढवण्यासाठी तुम्ही प्रशिक्षणाचे कसे प्रयत्न करता आणि तुमचा अनुभव काय आहे? आम्ही सुरुवातीपासूनच अरुण ठाकूर सरांच्या मार्गदर्शनाखाली आनंद निकेतन शाळेतून बऱ्याच वेळी शिक्षकांच्या प्रशिक्षणाचे वर्ग घेतो असतो, भेटी देत असतो. आता नुकतीच हिवाळी पाड्याला 2-4 शिक्षक परत पाठवले, परत पुढची टीम जाते, म्हणजे असे शाळा भेटी पण करतो. तेव्हा हे सगळं आपोआप घडत नाही, तर त्याच्यासाठी खूप सगळी शिक्षकांनाही प्रवृत्त करण्यासाठी, कारण त्यांचं पण कौटुंबिक हे असतं, कमी पगारात हे करायचंय सगळं, तुला नोकरी करायची असं त्यांचे कुटुंब म्हणत असतात. मग वेळेचा सगळा प्रश्न पडतो.
आणि शहरानजीक शाळा असल्याने बाकीचे सगळं म्हणजे शिक्षक मिळणे शहरानजीक चांगले गुणवत्तापूर्ण खाजगी प्राथमिक किंवा माध्यमिक मराठी शाळेला खरंच आज म्हणजे जे करतायत काम ज्ञानदानाचं त्यांना म्हणजे नमन आहे. कारण खूप अवघड आहे. तर समाजाची पण जबाबदारी आहे सरकार बरोबर की आता या खाजगी मराठी शाळांसाठी समाजातूनच म्हणजे पालकांनीच पुढे येऊन आता की थोडाफार एखादा निधी वगैरे अशा समजा आता ह्या भागामध्ये एखादी मराठी शाळा आहे चांगली गुणवत्तापूर्ण, तर त्यासाठी त्या शिक्षकांना काही आपल्याला हे करता येईल का किंवा शासनाने असा ठराविक निधी त्या शिक्षकांसाठी काही थोडासा 20-25% जरी दिला मानधन आणि बाकीचे त्या संस्थेने दिलं, अशा प्रकारे जर केलं तर अधिक हातभार लागेल आणि मराठी शाळा अधिक भक्कमपणे चालू शकेल. धन्यवाद सर. सर मिलिंद कांबळे सर, तुमच्या शाळेच्या एकूण अनुदानितचा जो पसार आहे त्याच्यामध्ये तुम्ही मगाशी म्हणलात तसं सरकार पगार देत आहे, सरकार पगार देतं आणि सरकार प्रशिक्षण पण लावतं. म्हणजे मगाशी आधीच्या आपल्या सत्रांमध्ये चर्चा झाली की सरकार खूप अशैक्षणिक कामं करायला लावतं. आता दिल्ली सरकारने शिक्षकांना कुत्रे मोजण्याचं काम दिलेलं आहे. म्हणजे याच्या पलीकडे काही अशैक्षणिक असेल असं मला वाटत नाही, कारण काही शिक्षकांना कुत्राच चावू शकतो. त्यामुळे अशैक्षणिक कामं सुद्धा करण्यासाठी शिक्षक उपलब्ध राहण्याची शक्यता कमी आहे. तर या अशैक्षणिक कामाबद्दलची शिक्षकांची रिॲक्शन काय आहे आणि तुमचा विनाअनुदानितचा जो शिक्षक आहे ज्याचे प्रश्न जाधवांच्या शाळेसारखेच असू शकतात, त्याला प्रशिक्षणासाठी तुम्ही त्याला मोटिवेट कसं करता? शासनाकडं म्हणजे हे कुठलंही शासन आहे आतापर्यंत आपण सगळं बघितलंय की त्या शिक्षकाला राबवणं हे आपल्याला दिसतं. त्यामुळे मूळ शिक्षण हे ज्या शिक्षकाला जे शिकवायचंय किंवा त्याला जे काम करायचंय त्याच्यापासून निश्चितपणे दूर जातं आणि ती शिक्षक मंडळी कंटाळतात. परंतु हे सगळं जरी असलं तर आमच्याकडे कसं आहे की आमची संस्था मोठी असल्यामुळे आमच्यासारखे अनेक जण निस्वार्थपणे काम करतात. आमची सगळी टीम जी असती तर हे सगळं दिसतं. कारण कसं आहे की जसं जाधव सर एका बाजूला ज्या पद्धतीने काम करतात तर त्यांचंच एका अर्थाने सगळं बघून त्यांचे शिक्षक आणि या सगळ्या गोष्टी म्हणतात की अरे नाही, आमचे जे कोणी प्रमुख आहे ते अशा पद्धतीने स्वतः जगतात, तर तशा पद्धतीने आपल्याला करता आलं पाहिजे. आणि हा एक निश्चित आहे की आमच्याकडे सगळेजण असे आहे की खूप अधिक वेळ देतात आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतात. पण या ह्याच्यात त्या शिक्षकांशी थोडा आम्ही अधिक संवाद साधतो. मुख्याध्यापकही हे करतात की अहो सर खूप कामं आलेली आहे, तर अशा पद्धतीने पण त्याला कुठेतरी एक शिस्त लावण्याची सुद्धा आवश्यकता आहे शिक्षकांनी किंवा मुख्याध्यापकांनी. तर विशिष्ट वेळांमध्ये या सगळ्या गोष्टी करून मग उरलेल्या वेळांमध्ये या मुलांना अधिक कशा पद्धतीने आपण शिकवता येऊ शकतं किंवा जे मुख्याध्यापक उत्तमरित्या त्या शाळेचं व्यवस्थापन म्हणजे तिथल्या तासांचं व्यवस्थापन जर उत्तम करू शकल्या तर निश्चितपणे शाळा ही व्यवस्थित चालू शकते. परंतु पुन्हा येतं की अनेक शाळांमध्ये शिक्षक भरती नाही आहे किती काही वर्षापासून, आता हळूहळू ती सगळी येते. परंतु त्याच्यातही आम्हाला दिसतंय की सर उत्तम शिक्षकच नाहीये. 2012-13 सालापासूनचे शिक्षक भरतीमध्ये आम्ही समोर त्याची मुलाखत घेतोय. तो कोण कुठेतरी ड्रायव्हरच आहे, कधी त्यांनी BEd केलेलं 2010 साली. तो काही नोकरीसाठी थांबणार आहे का तोपर्यंत? तो वेगवेगळी कामं करतो, कुठेतरी क्लासेस घेतलेले असतील. तेव्हा असं आहे की 15 वर्षापूर्वीचं BEd केलेले आता आम्ही मुलाखती घेताना आम्हाला चांगले शिक्षकच मिळाले नाही. पुन्हा आता ही सगळी प्रक्रिया सुरू आहे. तर त्यामुळे हे जे समजून घेणं आहे शासनाने, याची सुद्धा आवश्यकता आहे की नाही शाळा चालली पाहिजे, उत्तम चालली पाहिजे, विद्यार्थी घडले पाहिजे. जसे इतर संस्था काम करतात तशा पद्धतीचंच काम या शासनाने सुद्धा कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे की असं केल्याशिवाय आपल्याला उत्तम शाळा चालवता येणार नाही. हा एक भाग. दुसरा भाग विनाअनुदानित मध्ये मी मगाशी म्हटलं की शाळेमध्ये पालक फी देत असतो. तो फी देत असल्यामुळे त्याला असं वाटत असते की मी फी देतोय, माझं काम संपलेलं आहे, आता सगळी जबाबदारी जी आहे ती या शाळेवरती आहे, मुख्याध्यापकावरती आहे, आमच्या शाळेच्या शिक्षकांवरती आहे. आणि म्हणून तो एक वेगळा आता जो दिसणारा
नवपालकांचा दृष्टिकोन आहे तो बदलण्यासाठी सुद्धा आम्ही सातत्याने समुपदेशन करतो पालकांचं. म्हणजे उदाहरणार्थ आमच्याकडे काय आहे की आम्ही पालकांना खूप जवळ आणले. जवळ म्हणजे की आम्ही पालकांची पालक शाळा घेतो, म्हणजे त्यांना शाळा चालवणं कळतं. म्हणजे उदाहरणार्थ काय आहे की आम्ही त्याला 6 महिन्याच्या पूर्ण आम्ही अभ्यासक्रम कसा शिकवणार आहे याच्यासाठी त्याची पालक शाळा असते. त्यांना सगळ्यांना सांगतो की इतिहासाचे असे असे धडे आहे, आम्ही असे शिकवणार, भूगोलाचे हे आहे ते आहे, असं करून त्याची पालक शाळा घेतल्यामुळे काय होतं, त्यांना त्यांची जबाबदारी कळते की अरे हे काम खूप मोठं आहे. शिक्षक जे काम करतात ते तर आहे, पण आपल्याला कळायला लागलंय की हे काम आपण जे म्हणतो तसं नुसतं शिक्षकांच्या अंगावरती टाकून चालणार नाही, तर आपल्याला सुद्धा या सगळ्या गोष्टी म्हणून पालक शाळा जर तुम्ही नियमित घेतल्या तर त्याचा एक चांगला फायदा होतो. क्रमांक 2ला आमचे शिक्षक तर सगळे चांगलं उत्तमरित्या सगळ्याच गोष्टी करतात, कारण ते उत्तमच देत असतात म्हणून पालक आपल्याकडे येतात. पण दुसरी गोष्ट असं की पालकांना समजून घेणं. मला असं वाटतं की पालकांना समजून म्हणजे काय की त्यांच्याशी संवाद अधिक वाढवणं. जेवढा चांगला संवाद तुम्ही पालकांशी वाढवाल त्यांना सामावून घ्याल. आता आम्ही पालकांचा संवाद म्हणजे काय आहे की आम्ही पालकांचं स्नेहसंमेलन करतो. आता हे कसं आहे की पालक शिक्षक संघाच्या सभा असतात, त्यांच्यासाठी आम्ही वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतो. आता याने काय होतं की एक टीमवर्क जे बॉन्डिंग होतो ना शाळेबद्दल तेही चांगलं होतं. म्हणजे उद्या कुठल्या अडचणी असल्या काही असलं की त्यांना सहजपणे सांगता येतात की बाबा असं असं आहे असं असं, आणि त्यामुळे कधी शाळा कळते त्यांना. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपली शाळा ही पालकांना व्यवस्थित समजली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला जे करता येईल ते करायचं. त्यातलं एक निश्चित आहे की 90 पालक निश्चित चांगले असतात, 10% वाईट असतात की ज्यांना नकारात्मक, त्यांना सगळंच दिसत असतं, जगच नकार दिसत असतं. ते शाळेच्याही सगळ्या चुका काढतात, शिक्षकांच्याही काढतात, मुख्याध्यापक सगळ्यांच्याच काढतात. त्यांना टाळून पालकांना आपल्याला समजून घेऊन पालकांशी संवाद साधून पालकांना सगळं सांगणं की अरे रे शाळा चालवणं म्हणजे ही जबाबदारी आमची तर आहे, पण विद्यार्थी म्हणून पाल्य घडवण्याची जबाबदारी तुमची अधिक आहे. त्यामुळे कम्युनिकेशन हा वाढवला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आज सगळ्यांना माहिती की सोशल मीडिया आणि हे सगळं इतक्या मोठ्या प्रमाणात सगळं वाढलंय, तर आता मुलांचं वय जे आहे हे सुद्धा शरीराने जास्त वाढलेलं आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आता 4थीची 5वीची मुलं ही 8वी 10वीची मुलं झाली आहे, हे लक्षात घ्या. 8वीची मुलं, त्यांना सगळ्या गोष्टी समजतात. तुमचे पालकांनी मोबाईल त्यांच्या हातात दिलेले आहे, त्यांना कुठलीही गोष्ट माहिती असं नाही. जेव्हा आम्ही त्यांना सांगतो की हे तुमच्या मुलांना माहिती आहे, ते म्हणतात शक्यच नाही, त्यांनी असं बघितलंच नसेल, काही केलं नसेल. पण ते तुमच्या समोर बघणारच नाही ना. त्याला बाकी क्लासला जातोय, तो कुठे इकडे जातो तिकडे जातो, मित्रांकडे जातो, 4 ठिकाणी जातो, त्याला बघण्याचे वेगवेगळे मार्ग आहे. पण हे लक्षात घ्या की आत्ताचा विद्यार्थी सुद्धा बदललेला आहे, आत्ताचा पालकही बदललेला आहे. जो पूर्वीचा पालक आपल्या पाल्यांना खूप वेळ द्यायचा, आत्ताचा पालक तसा वेळ देत नाही. त्यामुळे अनेक प्रश्न वेगवेगळ्या प्रकारचे बिना अनुदानित मध्ये सुद्धा वाढलेले आहे. पण त्याच्यावरती मार्ग काढणं, चिंतन करणं, समुपदेशन करणं, पालकांना संवाद साधणं, हे सगळं केलं चांगलं तर बऱ्यापैकी चांगल्या गोष्टी वेळावरती येतात. तीनही वक्त्यांना आणखी काही प्रश्न आपण आयोजकांचं जे आहेत ते विचारणार आहोत. श्रोत्यांकडनंही प्रश्न आलेत. त्याच्या अगोदर या मान्यतेच्या आंदोलनानंतर घडलेली एक गोष्ट 2 मिनिटात मी आपल्याला सांगतो. मान्यता सगळ्या शाळांना मिळाल्यानंतर बऱ्याच या आंदोलनात असलेल्या लोकांचं असं स्वाभाविक म्हणणं होतं की आता मान्यता मिळाली आहे तर पुढच्या टप्प्याला अनुदान मिळालं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की सगळ्यांना अनुदान सरकार साधारणपणे टप्पा अनुदान देतं, 20%, 40%, 60% या पद्धतीने देतं. दनकांची शाळा 27 वर्ष चालू आहे, तिला अनुदान नाहीये. ज्ञानेश्वर जाधवांच्या शाळेला अनुदान नाहीये. आनंद निकेतनला नाहीये, ती पेट्रोल अलावन्सवर शाळा चालते. तर अशा पद्धतीनं काही लोकांनी असं ठरवलं की सरकारच्या अनुदानामधनं जी बंधनं येतात आणि ज्या प्रकारची अशैक्षणिक कामं करावी लागतात ती जर करायला नको असतील तर आपल्याला झेपत असेल तर आपण विना अनुदानित शाळा चालवावी. म्हणजे अरुण ठाकूरांसारखा समाजवादी चळवळीतला माणूस त्याने आपल्या पुरतं असं ठरवलं की सरकारचं लचांड गळ्यात नको, आपण आपल्या पुरती शाळा चालवू.
पानसे सरांच्या सारखा माणूस हा थोडा शिक्षण क्षेत्रातला शरद जोशींसारखा विचार करणारा माणूस आहे, ज्यांना असं वाटतं की सरकारने शक्यतो शिक्षणाच्या फंदात पडूच नये, शिक्षणापासून दूर राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं विचार करणारे लोक जसे आहेत तसे तिसरे कॅटेगरीतले जे लोक होते त्यांचं असं म्हणणं होतं की काहीही हो पण अनुदान मिळालं पाहिजे. मी हा मुद्दा तुम्हाला यासाठी सांगतोय की 2010ला आम्ही मान्यता मिळवल्या. 2010 पासून 2020 पर्यंत म्हणजे उद्धव ठाकरेंचं सरकार येईपर्यंत मध्ये 3 शिक्षण मंत्री बदलले. अशा पद्धतीनं अनुदान मिळवण्यासाठी ज्यांना मान्यता मिळण्यासाठी आम्ही मदत केली असे काही संस्था चालकच 3 शिक्षण मंत्र्यांच्या पीएन कडे आणि त्यांच्या सचिवांकडे आणि त्यांच्या माणसांकडे पैसे घेऊन गेले होते. म्हणजे कोर्टामध्येच आम्ही सरकारकडनं अनुदान मिळवण्यासाठी कोर्टात गेलो तर चळवळ चालवण्यासाठी जे लोक 10,000 रुपये द्यायला तयार नव्हते ते लोक एकेका मंत्र्याला 5 कोटी रुपये गोळा करून द्यायला तयार होते. असं 3 मंत्र्यांच्या म्हणजे या बाबतीत पक्षनिरपेक्ष भावना आहे. आधी भाजपचे लोक होते, मग सेनेचे होते, मग काँग्रेसचे होते, सगळ्यांनी समभावाने पैसे मागितलेले आहेत. असं नाहीये ह्यांनी मागितले आणि त्यांनी मागितले नाही. आणि त्यांना लोक पैसे द्यायला तयार होते. आणि संस्था चालकांचं काय म्हणणं होतं, आम्ही सरकारला पैसे देऊ, शिक्षकांनी आम्हाला पैसे दिले पाहिजेत. म्हणजे शिक्षकांनी 5 लाख रुपये किंवा 10 लाख रुपये नोकरीसाठी दिले की त्याच्यातूनच संस्था चालक सरकारला पैसे देणार होते. अशा प्रकारची व्यवस्था महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत होती. आता ज्याचा सरांनी उल्लेख केला, नेमणुका होत आहेत पवित्र पोर्टलवरनं, त्या सगळ्या ते पवित्र पोर्टल सुद्धा फार पवित्र नाहीये. तुमच्या लक्षात येईल त्याच्यातून होणाऱ्या सुद्धा ज्या नेमणुका आहेत त्या काय प्रकारच्या आहेत आणि तिथे काय व्यवहार होतात याच्या खोलात मी आता जात नाही. पण महत्वाची गोष्ट अशी आहे की 10-1 लाख लोक आपल्याकडे डीएड बीएड झालेले बेकार आहेत. ते बेकार असे आहेत की त्यांच्या शिक्षणासाठी आई बापाने किंवा सासू सासऱ्यांनी डोनेशनचे पैसे भरलेले आहेत. त्यातल्या काही लोकांनी नोकऱ्या मिळतील म्हणून शिक्षण संस्था चालकांना पैसे ऑलरेडी देऊन ठेवलेत, पण सरकारकडनं नोकऱ्या जाहीर न झाल्यामुळे अद्याप लोकांना त्या नोकऱ्या मिळालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर ज्या वेळेला आम्ही असे प्रश्न विचारतो की संस्था तुम्ही कशा चालवता, किंवा सुषमाताईंना मी जेव्हा असं विचारतो की कंटेंट तुम्ही कसा लोकांना सांगता, त्यावेळेला तुमच्यापैकी काहींना असा प्रश्न पडू शकेल की अरे तुम्ही लोक मूर्ख आहात, खरा व्यवहार तर सगळा पैशांचा आहे, तो सगळा पैशांचा व्यवहार कसा चाललाय याचा विचार न करता तुम्ही गुणवत्तेवर चर्चा करताय तेच फालतू आहे असंही लोकांना वाटण्याची शक्यता आहे. म्हणून मी तुम्हाला जाणीवपूर्वक गेल्या 15 वर्षात समाजात काय घडलं आहे हे पण तुमच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. अशा परिस्थितीमध्ये ज्ञानेश्वर जाधवांना खरं तर कष्ट न करता इंग्लिश मीडियमची शाळा चालवणं सोपं आहे. त्यांनी त्यांच्या परिसरामध्ये एका जवळच्या बारच्या परिसरात असलेली इंग्रजी माध्यमाची शाळा बंद पाडली. ती शाळा बंद पाडण्यापेक्षा इंग्रजी माध्यमाची शाळा चालवणं जास्त सोपं होतं. पानसेंचं एवढं गुडविल समाजामध्ये आहे की आदिवासी समाजातल्या लोकांना पाचगणीला पाठवण्यापेक्षा ऐण्याला पाठवा, तिथंच मी त्यांना इंग्लिश मीडियम मध्ये शिकवतो असं सांगणंही पानसे सरांना शक्य होतं. पण असं जेव्हा लोक करत नाहीत तेव्हा आपल्याला माहीतही नसलेला त्याग हे लोक करत असतात. किंवा मिलिंद कांबळे सरांसारखे लोक जेव्हा मराठी माध्यमाची शाळा टिकवून ठेवतात आणि तिचं तथाकथित आंतरराष्ट्रीयकरण करायच्या फंदात पडत नाहीत तेव्हा ते पण त्याग करतात. ही एक जाणीव श्रोते म्हणून आपल्या सगळ्यांच्या लक्षात असली पाहिजे असं मला वाटतं. काही प्रश्न मी आपल्या सगळ्यांच्या कडनं जे आलेले आहेत ते लोकांच्या समोर मांडतो. ज्ञानेश्वर जाधव सरांना प्रश्न आहे, मराठी शाळा सुरू करावी असं वाटत असेल तर त्या कार्यकर्त्याने कोणत्या गोष्टींची पूर्वतयारी करावी, हे तुम्हाला प्रश्न आहे. माझा मित्र संजय डाकवे त्याच्या पत्नी पण इथे आल्यात, त्यांना पण मराठी शाळा काढायची असं ते म्हणाल्या. तुम्ही फक्त त्यांना मराठी शाळा काढू नका असं उत्तर न देता इतर उत्तर द्या सर. सगळी तयारी ठेवा म्हणजे की सगळं सोडून शाळा एके शाळा म्हणजे गाडून घ्यावं लागेल आपल्याला. जरूर म्हणजे काढा,
पण गाडून घ्यावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं चांगली तयारी करावी लागेल, प्रशासकीय सगळ्या बाबी, पूर्तता वगैरे सगळं आणि सोपं आहे. दुसरा प्रश्न सुषमाताईने, संदीप बर्वेने, आमचा संविधानवादी चळवळीतला कार्यकर्ता मित्र आहे, त्याचा प्रश्न आहे, प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांचे कोणते प्रश्न अडचणी तुम्हाला जाणवतात आणि शिक्षकी पेशात येणाऱ्या लोकांमध्ये तुम्हाला प्रेरणा जाणवते का? सध्या नाही असं उत्तर द्यावं लागेल प्रेरणेसाठी. म्हणजे सरांना, मिलिंद कांबळे सरांनी त्यांची खूप चांगली उदाहरणं दिली आहेत, परंतु अनेक शिक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर असं लक्षात येतं की ती प्रेरणा भाव त्यांच्या मनात निर्माण होण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते, परंतु ते होतं अनेक परिश्रमांनंतर. म्हणजे उदाहरणार्थ मी अंगणवाडी शिक्षकांच्या बरोबर काम करत असताना आणि जेव्हा मदतनीस ताईंना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली, तेव्हा आधी त्या आदिवासी ताया आधी त्या संकोचल्या होत्या आणि मग नंतर जेव्हा जेव्हा त्यांना कृतीतला आनंद मिळायला लागला आणि अरे आपल्याला एक कृती करता येते आणि आपल्याला मुलांबरोबर करता येते, आम्ही त्यांना आदिवासी बोलीतनं पण ट्रेनिंग दिलं. म्हणजे त्यांच्याच तयारीला, त्यांच्या लेवलला येऊन ट्रेनिंग दिलं आणि तेव्हा हळूहळू असं घडलं की आधी सेविका जी असते अंगणवाडीतली, म्हणजे शिक्षिका जी असते, ती हळूहळू मदतनीस ताईला काम करायला सांगू लागली आणि मदतनीसला लक्षात यायला लागलं की मला ट्रेनिंग घेतल्याचा फायदा होतोय आणि मला मुलांबरोबर काम करता येत आहे. पण तिथे मात्र शिक्षिकेकडे, अनेकदा शिक्षकांकडे असा अभाव आपल्याला दिसत असतो. प्रशिक्षणांमध्ये येणारा शिक्षक पहिल्यांदा याच भावनेने आलेला असतो की मला सगळंच येत आहे, मग मला कशासाठी ट्रेनिंग हवंय, आणि आमची शासनाची खूप ट्रेनिंग होत असतात, मग मला कशासाठी ट्रेनिंग हवंय. परंतु मला मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षणातले ट्रेनिंग हवंय, मला संकल्पना समजून घेण्यासाठी ट्रेनिंग हवंय, मला स्वयं अध्ययन, गट अध्ययन आणि शिक्षक अध्ययन हे एकाच वेळी साधता येईल यासाठी ट्रेनिंग हवंय. हे त्याच्या गावी नसतं आणि जेव्हा या खाचाखुचा त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण ही पद्धती जेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचवतो, तेव्हा 10तले 2 शिक्षक असे पुरळून जातात आणि काम करायला तयार होतात. मग कदाचित त्यांचं बघून अजून काही शिक्षक तयार होतात. अशी एक चाळणी लागायला किंवा काम करायला काही अगदी 2-3 वर्षांचा कालावधी नक्की जातो. म्हणजे कोणत्याही शाळेत जर प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आम्ही आधीच सांगून टाकतो 3 ते 5 वर्ष एवढा कालावधी आपल्याला काम करावं लागणार आहे. अभ्यास करायला शिक्षकांची तयारी असतेच असं नाही. म्हणजे आता माझ्याकडे एक काम 3 वर्षाचं काम होतं, परंतु शिक्षकांची तयारी होत नाहीये आणि म्हणून ते चालकांना ते ट्रेनिंग काम बंद करावं लागलं, कारण तो यायलाच तयार नाही. मग शनिवारी यायचं तर ते सुद्धा तासभरात कसं जाता येईल असं बघायचं की जिथे आम्हाला शनिवारी दिवसभर ट्रेनिंगची गरज असते. त्यामुळे मला ट्रेनिंग कुठे लागतंय आणि ते का हे समजून देण्यामध्येच आमची बऱ्यापैकी एनर्जी जाते असं मला लक्षात. आमच्याकडे तर असं आलंय की आम्ही ट्रेनिंग दिलंय चांगलं, 3-3, 4-4 वर्ष ट्रेनिंग चांगलं घेतलं, उत्तम शिक्षक झाला आणि ते म्हणाले तुमच्याकडे पगार कमी आहे, मला दुसरीकडे चांगले पगार मिळतोय, मी चाललो. म्हणजे असंही होतं की चांगलं एखाद्याला घडवायचं आणि तो आपल्या हाताला येणार हे माहिती असतं की आता काय काळजी नाही, आणि पगार कमी म्हणून तो दुसरीकडे जातो. त्यामुळे हा आहेच आहे प्रश्न. मला वाटतं रवींद्र धनक सर जर इथं असते, आहेत का, हा अनुभव तुमचाही असेल. काही माणसांवर तुम्ही मेहनत केलेली आहे आणि नंतर ज्याला कोचिंग म्हणतात आपल्याकडे, त्या प्रकारचं शिक्षकांचं कोचिंग अधिक पगार देणाऱ्या शाळा स्वाभाविकपणे करत असतील. मिलिंद कांबळे सरांच्यासाठी प्रश्न आहे, विनाअनुदानित शाळा सुरू करण्यासाठी आणि नीट चालवण्यासाठी फायनान्शियली सस्टेनेबल अशा प्रकारचं मॉडेल तयार करता येणं शक्य आहे का? शक्य आहे, पण खूप मेहनत घ्यावी लागते. कारण मी मगाशी म्हटलं की एखादी शाळा, मला वाटतं खरं विना अनुदानित हा विषय खरं आपण एक सरकार चालवतो म्हणून म्हणतो, पण खरं एकाच पातळीवरती ह्या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त सरकार तिकडं पगार देतं एवढं सोडलं ना तर बाकी सगळ्या गोष्टी सगळ्या शिक्षकांना सारख्याच कराव्या लागतात. हे सगळ्यांनी समजून घ्या पहिली गोष्ट. त्यामुळे फक्त विना अनुदानितचं कसं आहे की तिथे फी मिळते, हा एक भाग जसा असतो,
इकडे कमी फी मिळते. म्हणजे समजा आमच्या HEची शाळाची आता फी काही 5,500 रुपये असेल, तर आमची एक NMA शाळा शनिवार पेठली तिची फी आता 40,000 रुपये. म्हणजे साधारणतः एवढा फरक असतो या शाळेमध्ये, किंवा 35,000 आहे. आमच्या माधव सदाशिव गोळवळकरची शाळेची फी ही 32,000 रुपये आहे. तर तिकडे 6,000 किंवा 6,500 एवढी ही तफावत असते. म्हणून मग काय होतं की दोन फरक कसे दिसतात की आम्ही फी भरतो म्हटल्यानंतर येणाऱ्या ज्या सुविधा असतात त्या तुम्ही दिल्याच पाहिजे असा आग्रह पालकांचा असतो. त्यामुळे विना अनुदानित मध्ये एक करावं लागतं की तुम्हाला उतरायचं म्हटल्यानंतर गुणवत्ता द्यावी लागते, सुखसुविधा ज्या असतात त्या सगळ्या द्याव्या लागतात. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं म्हणजे पालकांकडनं जे जे सगळं ऐकण्याची पूर्ण तयारी पाहिजे की त्यांनी शिव्या घालणं हे करणं ते सगळं तुम्हाला ऐकावं लागतं. आमच्या मुलाची सगळी जबाबदारी जी आहे म्हणजे त्याचं तो शाळेतनं बाहेर पडला, रिक्षावाल्या काकांपर्यंत गेला, इथेपासून सगळ्या बारीक सारीक गोष्टी ह्या विना अनुदानितच्या शिक्षकांना कराव्या लागतात. सुरक्षासारखा विषय आहे. सगळीकडे तुम्हाला CCTV लावणं आता कंपल्सरी आहे. तेवढा मोठा खर्च आहे. स्वच्छतागृह म्हणजे आमच्याकडचे पालक हे स्वच्छतागृहामध्ये मुद्दाम ज्या दिवशी सभा असते त्या दिवशी मुद्दाम स्वच्छतागृहामध्ये येतात, बघतात की स्वच्छ आहे का, त्याच्यावरती ते सगळं वास येणारं सगळं मारलंय का, वेगळ्या प्रकारचं. म्हणजे इतके पालक जे आहे ना हे अत्यंत सजग असतात विनानुदानित मधले. त्यामुळे आपण असं म्हणतो की विनानुदानित दिसते आपल्याला शाळा चालवणं, आणि खरंच चालवता मी म्हणून दोन्ही शाळा चालवते उत्तम असं काही नाहीये. पण त्याच्यातला आपला जो कोणी संस्था चालक म्हणा किंवा ज्यांना ही शाळा आपल्याला एक चांगल्या उद्देशाने पुढे घेऊन जायची आहे त्याच्यासाठी आपल्याला आवश्यक त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. फक्त एवढंच आहे की आता सरांच्या हाती मी जरा फक्त हे सांगतो की ज्या अडचणी आहेत अनुदानित मध्ये त्यातला एक चांगला पर्याय आता सगळ्या इथं बसलेल्या सर्व संस्था चालक किंवा मुख्याध्यापक असं त्यांना सांगतो की CSR फंड आता अतिशय चांगला एक मार्ग आहे. तर तो थोडा चांगला समजून घ्यावा. आता कदाचित आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. CSR फंड म्हणजे काय की आपल्या आजूबाजूला ज्या कंपन्या आहेत म्हणजे समजा शिरूर सारख्या ठिकाणी MID असेल तर MIDC मध्ये जर 5 कोटीपेक्षा जास्त व्यवहार कंपनीने केला तर त्या कंपनीला आता तुम्हाला काही ना काहीतरी या कामासाठी फंड बाजूला काढावा लागतो. हे सगळ्यांना कंपल्सरी केलेलं आहे केंद्र सरकारने. तर मला असं वाटतं की त्या लोकांशी त्या कंपन्यांशी जर आपण संवाद साधला तर आपल्याला 100% CSR फंडातनं आपल्या शाळेसाठी ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या मिळवता येतात. म्हणजे आम्ही आता आमच्याच गोळवळकर शाळेमध्ये सौर ऊर्जा ही MNGL कंपनीकडनं मिळवली. साधारणतः 11.5 लाख रुपये त्यांनी दिले. चांगला प्रोजेक्ट तयार केला होता. पण त्याच्या टेक्निकल गोष्टी आहेत, त्याचं तंत्रज्ञान म्हणजे जे असतात बारीक सारीक सगळ्या गोष्टी ह्या फक्त आपल्याला माहिती करून घ्याव्या लागतात. कदाचित चांगले तुम्हाला लोक जर मिळाली मार्गदर्शन करणारे तर प्रोजेक्ट करावा लागतो. थोडक्यात काय की CSR फंडासाठी उत्तम प्रोजेक्ट द्यावं लागतं. ते दिलं तर चांगल्या चांगल्या मोठ्या कंपन्यांनी, तुम्हाला खरं सांगतो टाटांपासून ते सगळ्या मोठ्या कंपन्यांना ग्रामीण भागात काम करण्यासाठी खूप पैसे देण्याची इच्छा आहे. पण तिथे तुम्ही व्यवस्थित पोहोचले पाहिजे. त्या लोकांना कळलं पाहिजे. ते सुद्धा सहजासहजी पैसे देत नाही. ते दिलेला पैसा हे व्यवस्थित वापरला जातो का हे सुद्धा त्यांची स्वतःची टीम येऊन पाहते आणि त्या टप्प्याटप्प्याने पैसे देतात. काम कुठपर्यंत आलं नाही तर CSR फंड म्हणजे पैसा कमवणं नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि जाधव सरांसारखी जर अशी लोक असतील की ज्यांना कळकळीने शाळा चालवायच्यात अशांसाठी हा मार्ग सगळ्यात उत्तम मार्ग आहे CSR फंडाचा. तो फक्त जरा समजून घ्यावा असं मी जरा मला वाटलं म्हणून मी मला सांगितलं. काही वाटलं तर मदत तुम्हाला नक्की करतो. 2 प्रश्न तीनही वक्त्यांच्यासाठी डॉक्टर प्रकाश परब यांनी विचारलेले. त्यातला पहिला प्रश्न आहे की सर तुमच्यापासून सुरुवात करू. इंग्रजी माध्यम अर्ध्यावर सोडून मराठी शाळांमध्ये येणारी मुलं असतात तशी तुमच्या शाळेमध्ये मुलं आहेत का, आणि त्याची काय कारणं दिसतात, आणि ती मुलं नंतर तुमच्या शाळेमध्ये कशी रुळतात? हो सर, आमच्याकडे झालेलं आहे तसं. परंतु तिकडे घडला नाही म्हणून इकडे येणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
म्हणजे तिकडे तो अस्खलित इंग्रजी बोलत नाही फ्लुएंटली, किंवा मग तो मॅथ्स मध्ये कच्चा आहे, तिकडे काहीच होत नाही. नाव पाहिजे मग चला परत मराठी शाळेकडे. आणि ज्या वेळेस म्हणजे मोठ्या सुटापुटात त्याला घेऊन जायचं सकाळीच, आणि मग नंतर येताना मराठी शाळेत मात्र मग येताना मग की झाली चूक आमच्याकडनं वगैरे, पण मग घेतो आपण मराठी शेवटी. आणि दुसरं असं की आमच्याकडे सर परप्रांतीय विद्यार्थी गेल्या 3 वर्षात खूप आले, म्हणजे हिंदी भाषिक आहेत, परंतु ते आले आणि आल्याबरोबर त्यांनी तिकडचे समजा उत्तर प्रदेशचे असतील, बिहारचे असतील, तर ते आले आणि व्यवस्थित रुळले. त्यातला 1-2 विद्यार्थी तर खूप छान काम करतोय, गेल्या 3च वर्षापूर्वी आले. त्यांनी सगळं मराठी उत्तम बोलतात, लिहितात आणि समज पण चांगली आली त्यांना. म्हणजे हे एक आहे. आणि एक ऍड करतो मी अजून त्याच्यात मिळवतो की आम्ही, तो मुद्दा राहून गेला माझा, की घोषणा केली होती मध्यंतरी शासनाने की पहिलीपासून मिलिटरी शिक्षण प्रत्येकाला कंपल्सरी, प्रत्येक शाळेला. तर आम्ही त्या अगोदर एक महासैनिक म्हणून, रिटायर्ड जे आर्मी जवान असतात त्यांची एक महासैनिक म्हणून त्यांनी संस्था स्थापन केलेली आहे. तर त्यांच्या मार्फत आम्ही आठवड्यातून 2 दिवस सैनिकी शिक्षण कंपल्सरी देतो, प्रत्येक विद्यार्थ्याला अनिवार्य केलेलं आहे 2री ते 10वी पर्यंत. आणि ते पैसे पण कमी घेतात, अगदी सगळे आर्मीचे सगळे प्रकार ते शिकवतात आणि छानपैकी. सुषमाताई. आमच्याकडे पाचगणी त्र्यंबकेश्वर या भागात इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा आहेत आदिवासींसाठी, आणि तिकडे मुलं जात असतात. आणि अर्थातच काही मुलं रुळतात, काही मुलं रुळत नाहीत. माझ्याकडे अगदी आमच्या शाळेत 2-3च विद्यार्थी आले की 1-2 वर्ष त्यांनी प्रयत्न केला. अगदी 1ली-2रीच्या टप्प्यापासून जातात ही मुलं, आणि ती तिथे पण रुळत नाहीत. कारण पुन्हा ते त्यांच्या संस्कृतीपासून, त्यांच्या भाषेपासून, त्यांच्या वातावरणापासून तुटलेले असतात. पण शाळेत सगळं मिळतं म्हणून पालकांनी तिथे त्यांना घातलेलं असतं. आणि एकदा मूल दिलं की आता मला 6 महिने दिवाळीपर्यंत काही बघायला नको, नंतर मे महिन्यापर्यंत काही बघायला नको, असा पालकांचा रोख असतो. पण 2-3 मुलंच फक्त आमच्या शाळेमध्ये परत आली, आणि त्याच्यामध्ये अर्थातच ती रुळली चांगली, कारण त्यांना तिथे करमायला काहीच नव्हतं. त्यामुळे त्यांचं वातावरण पुन्हा मिळाल्यानंतर आणि आमच्या पद्धतीमधनं शिकायला लागल्यानंतर त्यांनी काम करायला सुरुवात केली नीट. परंतु मला असे अनुभव काही आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी संस्थांमध्ये काम करणाऱ्या लोकांकडनं ऐकायला मिळाले, आणि आम्ही वाई भागात काम करत असतानाही आम्हाला चांगला अनुभव असा आला की जिथे आमच्या शाळा, आम्ही जिथे ट्रेनिंग दिली होती आणि गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी खूप प्रयत्न केले, तेव्हा आपल्या शाळा, जिल्हा परिषदांच्या शाळा चांगल्या झाल्यानंतर इंग्रजी माध्यमातली मुलं तिकडे चांगल्या शाळा झाल्या म्हणून आलेली आहेत. आत्ता असेही अनुभव आता ऐकायला आलेले आहेत की अंगणवाड्यांमधनं असणारी मुलं खरं तर थोडा वेळ बालवाडीमध्ये जातात इंग्रजी माध्यमामध्ये, परंतु त्यांना असं लक्षात आलं की अंगणवाड्यात चांगल्या झाल्या, कारण या संस्थांनी जी मदत केली आहे आणि अंगणवाडी शिक्षिकेला तयार केलंय, आणि त्यामुळे उत्तम अंगणवाडी शिक्षण दिलं जात आहे. आणि म्हणून बालवाडी इंग्रजीमधनं काढून मुलं अंगणवाडीमध्ये आलेली आहेत, असेही अनुभव आहेत. आणि ते का येतात तर चांगलं शिक्षण दिलं जात आहे. म्हणजे जर चांगलं शिक्षण म्हणजे काय, ते कसं दिलं जातं हे जर पालकांपर्यंत पोहोचलं तर इंग्रजीकडचा ओढा ग्रामीण भागातल्या मुलांचाही इकडे नक्की येऊ शकतो. धन्यवाद ताई. मिलिंद सर. आमच्याकडेही इंग्रजी माध्यमातून येतात मुलं की म्हणजे पालकच येतात. पालक सांगतात की अरे ते काय त्याला काही कळतच नाही, म्हणजे अगदी 6वी-7वी पर्यंतची हे आहे. आम्ही 7वी पर्यंत तरी घेतो, 6वी म्हणजे, कारण का की जरा आमच्याकडे 7वी-8वी नंतर थोडा अभ्यास आणि या सगळ्याकडे जास्त हे असतो. पण त्याच्यासाठी आम्ही एक परीक्षाही घेतो त्याच्यासाठी, की कारण त्या शिक्षकांना सुद्धा तो विद्यार्थी कुठपर्यंत आहे कळावा. पण एक आहे की हा निश्चित आहे की त्याचं, जसं ताईंनी म्हणाले की याचं कारण का की पालकांनाच कळत नाही की या मुलाला मातृभाषेतनं शिकवल्यानंतर ज्या गोष्टी करतात. आपल्या घरातच सगळं मराठी चालू आहे, आपल्या आजूबाजूला सगळीकडे मराठी चालू आहे, सगळीकडे तो मराठी सगळ्या गोष्टी करतो. आणि शाळेत जर गेल्यानंतर मग इंग्रजी हा विषय सुरू झाल्यानंतर त्याची जी विधा मनस्थिती होत असती
ती पालकांना समजायला वेळ जातो बराच. आता जरा थोडस लवकर समजायला लागला, पण पहिल्या एक 10 आता मागच्या 10, 12, 15 वर्षामध्ये तो समजला नाही अनेकांना. आता तो थोडा समजतोय की अरे नाही, मातृभाषेतनं आपण द्यायलाच पाहिजे. आणि अजून एक चांगलं आहे की आता मातृभाषेतनं ऑलरेडी शिक्षण सुरू झालेलं आहे. पहिल्या तुम्हाला कंपल्सरी पायाभूत मध्ये तुम्हाला मातृभाषेतूनच शिक्षण द्यावं लागतं. त्यामुळे तो एक चांगला येणारा काही वर्षामधला फरक आपल्याला दिसेल. सर, मगाशी तुम्ही जो मुद्दा सांगितला, मिलिंद सर, तुम्ही CSR बद्दल जो मुद्दा सांगितला त्याच्याबद्दल स्वाती थोरात मॅडम, मुख्याध्यापिका पांडुरंग अण्णा थोरात, त्यांनी एक असा मुद्दा मांडलाय की विनाअनुदानित संस्थांना CSRचा फंड मिळत नाही, जिल्हा परिषदेच्या किंवा अनुदानित शाळांनाच मिळतो. तर ह्याबद्दल थोडं स्पष्ट करता येईल का? नाही, असं काही नाहीये. मी तुम्हाला तेच म्हटलं की तुम्हाला फक्त एक लक्षात आहे, CSR फंड हा तिथे अनुदानित आहे का विनाअनुदानित हा विषयच नाहीये. CSR फंडाची संकल्पना अशी आहे की गरज काय आहे. मग शाळेला गरज काय आहे, तर बाबा शाळेला सौर ऊर्जा जर आम्हाला मिळाली तर आमचं शाळेचं लाईट बिल कमी होणार आहे. त्यांना गरज सांगणे हे सगळ्यात महत्वाचं असतं. त्यामुळे प्रोजेक्ट करताना असा प्रोजेक्ट करावा लागतो की याला तुम्हाला कंपनीला सांगावं लागतं. पण एक लक्षात द्या, तुम्ही तो प्रोजेक्ट अशा पद्धतीने केला गरजेच्यानुसार, पण दुसरी गोष्ट तुम्ही असं म्हणू शकत नाही की आमच्या शाळेच्या शिक्षकांना पगार आम्हाला द्यायचा आहे आणि मग त्याच्यासाठी तुम्ही द्या. तर CSR फंड त्याच्यासाठी देत नाही. त्यामुळे CSR फंड हा, कारण त्याला CSR फंडाला सामाजिक दायित्वाची जोड दिलेली आहे केंद्र सरकारने. तर थोडासा हा अतिशय समजून घेणारा विषय आहे. पण 100% आता आमची विनाअनुदानित शाळा आहे, तिला सौर ऊर्जेचा 11.5 लाख रुपये मिळालेले. त्यामुळे 100% मिळतात. फक्त कंपन्यांना पटवून देणं. कंपनी, आणि मी तुम्हाला म्हटलं की कंपन्यांचं एक वैशिष्ट्य आहे, त्यांना सातत्याने प्रोजेक्ट दिल्यानंतर तुम्ही मागं लागून, म्हणजे थोडक्यात तिकडे जसं व्यावसायिक पद्धत असते कामाची, तशी आपली सुद्धा पाहिजे. नाही तर तुम्ही प्रोजेक्ट देणार आणि मग नंतर म्हणणार हा 4 महिन्यांनी आठवण करणार, असं नाही. त्यांचा पाठपुरावा, त्यांच्या मीटिंग, सारख्या मीटिंग घेऊन हे झालं ते झालं ते झालं, असं करायचं तसं करायचं, इतक्या त्या फास्टली पद्धतीने गेल्यानंतर त्यांनाही कळतं की ह्यांना गरज आहे आणि त्याच्यासाठी लाखो रुपये ते देतात. धन्यवाद सर. आता 5:45 वाजलेले आहेत, 6 वाजत आलेत आणि काही श्रोते जे आणि काही श्रोते जे आता गेल्या 10-15 मिनिटात आलेत, मला कल्पना आहे की ते हेमंत ढोमे आणि क्षितिज ओकचे श्रोते आहेत. ते काही संस्थांचे श्रोते नाहीयेत. पण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जसं डांगे आणि SM भाषण सुरू होण्याच्या अगोदर अण्णाभाऊ आणि अमर शेखांच्या पोवाड्यांचे कार्यक्रम व्हायचे, तसा माझा आणि आमच्या सगळ्यांचा रोल आहे. त्यामुळे ज्यांच्या जे मुख्य आकर्षण आहे, ज्याच्यासाठी तुम्ही थांबलेले आहात, त्यांना ते कलावंत आहेत, त्यांना यायला उशीर होतोय. त्यामुळे आणि मधल्या काळामध्ये लोकांच्या मनात प्रश्नही खूप होते, तेही आम्हाला घ्यायचे होते. आणि यानंतरचे एक सत्र रवींद्र धनक स्वतः कंडक्ट करणार आहेत, जे या पालक संमेलनाबद्दल तुम्हाला काय वाटलं हे यानंतरच्या काळामध्ये आपण घेणार आहोत. 2-3 प्रश्न लोकांचे राहिलेत ते आपण घेऊ. त्यानंतर एका नवनिर्वाचित नगरसेवक महोदयांचाही आपण सत्कार करणार आहोत. दादा चौधरी BKC सेमी इंग्लिश स्कूलचे आहेत. त्यांचे प्रश्न नाहीयेत, त्यांची काही निरीक्षण आहेत, ती फक्त मी आपल्या समोर सांगतो. शाळा मान्यतेसाठी अत्यंत जाचकाठी आहेत, पण अनुदानित शाळांची, जिल्हा परिषद शाळांची अवस्था बिकट आहे. उदाहरणार्थ इमारत, टॉयलेट, बाथरूम, कॅमेरा इत्यादी. मराठी शाळा सुरू राहाव्यात, CBSEचा बाजार बंद व्हावा, यासाठी सरकारच्या स्तरावर काही प्रयत्न होत नाही आणि अनेक शासकीय कामांसाठी शिक्षकांचा वापर करणं थांबवणं आवश्यक आहे. मला वाटतं या प्रकारची मतं अनेकांची असू शकतील, ती त्यांनी मांडली आहेत. डॉक्टर प्रकाश परबांचाच आणखी एक प्रश्न सर्व वक्त्यांसाठी आहे. मराठी शाळा टिकवण्यासाठी सरकारनं प्राधान्यानं कोणत्या 3 गोष्टी कराव्यात असं तुम्हाला वाटतं? सुषमाताई. थोडासा अवघड वाटणारा असा प्रश्न आहे सर. कारण सर, आम्ही काय करावं असं मला सांगता येऊ शकेल, पण बघूया, प्रयत्न करते.
एकतर पहिल्यांदा मला असं वाटतं, आणि आत्ताच सर म्हणाले, तर म्हणजे आपल्याला राष्ट्रीय धोरणामध्ये असं सांगितलेलं आहे की किमान पायाभूत शिक्षण हे मातृभाषेतनं व्हायला हवं, आणि पुढे जाऊन 5वी पर्यंतचं शिक्षण मातृभाषेतनं व्हायला हवं, आणि जमलं तर त्याच्याही पुढचं शिक्षण व्हायला हवं. असं जर धोरणात म्हटलेलं आहे, तर ते जर बंधनकारक केलं की प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये शिक्षण पायाभूत आणि 4थी 5वी पर्यंतचं 5वी पर्यंतचं शिक्षण हे त्यांच्या त्यांच्या भाषेतनच द्यायला हवं. अनेकदा आपल्याला आपण किती मागण्या करतोय ते होत नाही, तर राजदंडाचा उपयोग करावाच लागतो. तर ते जर एकदा अधिकाऱ्यांनीच सांगितलं आणि कंपल्सरी या शाळा बंद केल्या या पातळीवरच्या, की जिथे गरजच आहे, म्हणजे आता बाहेरच्या राज्यातनं नोकरीसाठी माणूस आलाय आणि म्हणून त्याला इंग्रजीमध्ये घालावं लागतंय, अशी जर काही स्थिती असेल, तर अशा मुद्दामून केसेस फक्त वेगळ्या ठेवणं आणि बाकी सगळ्यांना बंधनकारक करणं हे मला सर्वात महत्वाचं वाटतं. कारण एक फतवा काढला तर हे घडणं शक्य आहे. जाधव सर. सरकारकडून अपेक्षा तर भरपूर आहेत, त्या अपेक्षाचं यादी करावी लागेल. पण आमच्या खाजगी शाळांना काही गोष्टीतून आम्हाला काम करू द्या मोकळेपणाने सरकारने. किमान मग आमच्यावरती म्हणजे आम्हाला तुम्ही आरटीचे पैसे पण देत नाहीत वेळेवरती, आणि वरतून वेगवेगळे सगळी कामं म्हणजे अनुदानितला जे सगळी कामं असतात ऑनलाईन वगैरे, ही पण सगळ्या प्रकारे सारखेच असतात. म्हणजे आणि वेगवेगळी मान्यता प्रकरण फार क्लिष्ट करून ठेवलंय. म्हणजे 10वी पर्यंत जर आमची शाळा आहे, तर दरवर्षी आम्हाला वर्धित मान्यता घ्यायची आहे SSC बोर्डाकडून, आणि SSC बोर्डाकडून वर्धित मान्यता मिळवायची तर 3 स्तरावरून जावं लागेल: जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, नंतर उपसंचालक, आणि पुन्हा SSC बोर्ड. ती प्रक्रिया थोडी सरळ करावी, कारण खूप चक्रा मारून थकून जातात संस्था, शाळा, आणि शासकीय पातळीवरती ते एक सहकार्य करावं. बऱ्याचशा अशा गोष्टी आहे की त्या सरकार करू शकतं, आणि थोडस सुटसुटीत करून द्यावं, आणि या शाळा टिकतील. भले तुम्ही पैसे देऊ नका शाळांना, मदत पण करू नका, आम्हाला आमचं काम करू द्या. धन्यवाद सर. मिलिंद कांबळे सर. मराठी अनुदान ज्या शाळांमध्ये म्हणजे अनुदानित शाळा आहे, तिथला सगळ्यात मोठा प्रश्न जो आता आपल्याला दिसतो की जसं मगाशी म्हणले की खर्च खूप वाढलेले आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ काय आहे की सुरक्षा व्यवस्था. आता सुरक्षा व्यवस्थेमध्ये जर खाजगी पातळीवरती जर सुरक्षा आणायची म्हटले, तर तिथून त्यांचे पगार देणं आलं. म्हणजे तुम्ही ज्या शाळेमध्ये जर असं म्हटलं की बाबा सुरक्षेसाठी तुम्ही तिथे शिपाई नाही, परंतु ती खाजगी सुरक्षा आणावी लागते. शिपाई तर काही तुमच्या अनुदानित मध्ये मिळत नाही. जे मिळतात ते एखादा असतो, जिथे 3 पाहिजे तिथे एकच असतो. हा एक भाग. दुसरी गोष्ट, सरकारने असं म्हणलं की सगळीकडे सर्व शाळांमध्ये CCTV असले पाहिजे, त्यामुळे CCTVचा मोठा खर्च आहे. त्याच्यानंतर महापालिकेमध्ये त्या शाळेला मोठा टॅक्स भरावा लागतो, लाखो रुपयांचा. तर तो कंपल्सरी भरावा लागतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सूट नसते, तो खर्च असतो. स्वच्छतागृहांचा खर्च आहे, दुरुस्त्यांचा खर्च. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की एखादी शाळा जर बांधल्यानंतर तिला 5व्या 6व्या वर्षानंतर त्याच्या दुरुस्त्या सुरू होतात. जर तुम्ही आता काही अनुदानित मधल्या शाळांमध्ये जर बघितलं, काही तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघितले असतील की त्या अनुदानित मधल्या शाळांच्या 8वी 10वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रचंड मोडतोड केलेली आहे. हे तुम्ही मागे व्हिडिओ बघितले असेल की त्या शाळेमध्ये अनुदानित मध्ये पंखे सुद्धा नीट ठेवलेले नाहीये. तर अशा शाळांच्या अवस्था इतक्या वाईट झालेल्या आहे, कारण तिथे दुसरी गोष्ट, कारण त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची शिक्षा करायची नाहीये. जे पूर्वी आम्ही तुम्ही ज्या शाळांमध्ये शिकलो, तिथे नुसतं शिक्षकांनी आवाज जरी केला तरी सगळी शांतता असायची किंवा गप्प बसले जायचे. मारणं तर खूप लांब असायचं. अशा अनेक गोष्टींमधनं जे कडक शिक्षक होते, त्या कडक शिक्षकांनी विद्यार्थी घडवलेले आहेत. म्हणजे या सगळ्याच गोष्टी प्रत्येक वेळेसच होतात असं नाही,
परंतु माझं म्हणणं आहे की आता समाज बदललेला आहे. त्यावेळेसचे विद्यार्थी वेगळे होते, आत्ताचे विद्यार्थी हे तुम्हाला समाजामध्ये वेगळे दिसतात. तिथे ते शिक्षकच घाबरलेले असतात विद्यार्थ्यांना बघून, धमक्या देतात विद्यार्थी शिक्षकांना. या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण बघितलं पाहिजे. मग त्यांचं समुपदेशन कोण करणार? आम्हाला समुपदेशक नेमावा लागतो. आज आमची संस्था आहे मोठी म्हणून काय वाटत नाही. आमच्या फर्ग्युसन कॉलेजचं समुपदेशन की मोठं, तिथे इतकी गर्दी असते ऍडमिशनला, तिथनं पण विद्यार्थी त्यांना सगळी मदत घेऊन आम्ही आमच्या अनुदानित शाळेमध्ये समुपदेशन करत असतो. जाधवांसारखी एक शाळा हे करणं अशक्य आहे. कारण एक शाळा हे काय काय करणार ना, किती खर्च आहे त्यांना. तर हे खर्च जे आहे याच्यासाठी शासनाने बघितलं पाहिजे की दुसरी गोष्ट फी वाढ. आता कित्येक शाळा आमच्या शाळेमध्ये बघितलं 3,500-4,000 रुपये फी, 10-10 वर्ष तीच फी. अरे पालकांच्या घरी मोबाईल स्मार्टफोन आले, घराघरात टीव्ही आलेले आहे. सगळे कोणी गरीब जो आहे तो अगदी गरीब खूप कमी राहिलेला आहे गरीब, तो 100% 5,000 रुपये भरू शकतो. परंतु 3,500च्या वरती फी वाढच नाहीये. म्हणजे इतके प्रश्न आहे की ते कधी तुम्ही जागे होणार. अरे फी वाढवली पाहिजे, हे केलं पाहिजे. त्यांचे खर्च किती अनुदानित मध्ये आहे, सारख्या दुरुस्ती असतात काही ना काहीतरी, हे ते. म्हणजे इतके प्रश्न आहे. अशा शाळा चालवणं खूप अवघड जातं. आणि म्हणून मग तो जो संस्था चालक असतो ज्याच्याकडे 1-2 शाळा असतात तो म्हणतो अरे बाबा हे आपलं काम नाही. आता त्याच्यापेक्षा मस्तपैकी ही जागा चांगली आहे, सगळीकडे परिसर वाढलेला आहे, हळूहळू जेवढी शाळा बंद होईल तेवढी बघू, मस्तपैकी मोठी जागा आहे, मॉल बिल टाकू, काहीतरी करू आणि संपलं. तसं जे काय असतं ना ते हळूहळू मग कमर्शियल होत जातं. तर या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. शाखा टिकवल्या पाहिजे, सगळं झालं पाहिजे, परंतु याकडे लक्ष कोण दिलं जाणार? समाजाच्या सगळ्या गोष्टी सुद्धा अवतीभोवतीच्या बदलत आहेत, त्याच्याकडे कोण लक्ष देणार? ही सगळी बारीक सारीक निरीक्षणं शासनाने सुद्धा घेतली पाहिजे. पण एक नक्की आहे, काही बाबतीमध्ये त्यांनी आता सुरू केलंय, जसं मी म्हणलं की पायाभूत शिक्षणाला त्यांनी मातृभाषेतूनच शिक्षण सुरू करावं. आमच्याकडे नवीन मराठीमध्ये एक मी आता गेलं की त्या शासनाने असं केलंय की विद्यार्थ्याचा व्हिडिओ काढून त्या पाठवला जातो की त्याला त्याची समज वाढलेली आहे, तो काय शिकतोय, कसं शिकतोय. हे आता काही पातळीवरती थोडं काम सुरू आहे. एकदमच ते आता बदल होत नाही, परंतु त्या काही गोष्टी समजायला तशा लागल्या, काही चांगल्या गोष्टी समजायला लागल्यामुळे थोडा बदल होतोय. पण एक आहे की शाळा चालवणं इतकं सोपं नाहीये. डॉक्टर परबाने एक निरीक्षण नोंदवलंय की सरकारने लाडकी बहीण योजनेच्या ऐवजी लाडकी मराठी शाळा योजना सुरू करावी असं तुम्हाला वाटतं का? तर असं सगळ्यांना वाटेल. इकडे बसलेल्या लाडक्या बहिणींना ते वाटतंय का हे आपण त्यांना विचारलं पाहिजे. कारण त्यांना त्यांच्या 1,500 रुपयाचा दर महिन्याला त्याग करावा लागेल. ते कधी का त्यांचे 3 भाऊ देईनात, पण जेव्हा कधी देतील तेव्हा त्यांना ते टाळावे लागणार आहे. आता सध्या सगळ्या राजकीय पक्षांची लाडकी CBSE योजना चालू आहे, लाडकी ICSE योजना चालू आहेत. उद्धव ठाकरेंची मुंबईत चालू आहे, पवारांची बारामतीत चालू आहे, बाकीच्यांची आपापल्या तालुक्यामध्ये चालू आहे. त्यामुळे त्याच्यातनं सर म्हणतायत त्या प्रकारचा बदल आपल्या हयातीत होईल का मला माहित नाही. सो शेवटचे 2च प्रश्न आहेत. एक म्हणजे शिक्षक आणि मुलं यांच्या मोबाईलच्या अतिवापराबद्दल काही केलं पाहिजे संस्थांमध्ये असं तुम्हाला तिघांना वाटतं का? आणि मुलांच्या लैंगिक शिक्षणासाठी शाळांनी काही करायला पाहिजे का? नक्कीच. म्हणजे एकतर आमच्याकडे हा प्रश्न अजून खूप आलेला नाहीये, परंतु आपण कुठल्याही वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षक वेगवेगळ्या वेळांमध्ये मोबाईलमध्ये गुंतलेले असतात आणि त्या वेळेचा उपयोग ते स्वतःचा दर्जा वाढवण्यासाठी करत असतात, किंवा एखादा दीक्षा ऍप सारखं असेल किंवा वेगवेगळे शिक्षकांचे ऍप आहेत ते बघून वेगवेगळ्या कृती करण्यासाठी, शोधण्यासाठी किंवा माहिती मिळवण्यासाठी करतात असं काही दिसत नाही. तर त्यामुळे ते केलं पाहिजे. आणि मुलांसाठीचा मोबाईल वापर हा शिक्षक सांगू शकतो आणि पालकही, की दिवसभरातनं किती वेळ, 15 मिनिटं 10 मिनिटं एवढंच मुलांना द्यायचं आहे मोबाईल हातात, आणि तो का आणि कसा. आणि यासाठी पहिल्यांदा घरातलं वातावरण बदलायला लागेल, की घरातला हा वेळ मोबाईल न वापरण्याचा आहे असं जर वातावरण मुलांना दिसलं, आई
मोबाईलमध्ये गुंतलेली आहे, बाबा गुंतलेला आहे किंवा आजी सगळेच जण गुंतलेले आहेत आणि मला मात्र सांगतात मोबाईल बघू नका. तर हे काही योग्य नाही. म्हणजे त्याच्याऐवजी आई बाबा पुस्तक वाचतायत, त्याच्या ऐवजी आई बाबा मुलांबरोबर खेळ खेळतायत, काहीतरी पाककृती करून बघतायत, काहीतरी फिरून काहीतरी माहिती सांगून बघतायत. असे वेगवेगळे उद्योग जर पालकांनी मुलांबरोबर केले तरच हा मोबाईलचा वापर कमी होऊ शकतो आणि ते शाळेकडनं जर पालकांपर्यंत गेलं तर अधिक चांगलं होईल असं मला वाटतं. सर, निश्चितपणे याच्यावरती आम्ही काम करतोय. म्हणजे ही खूप मोठी समस्या सगळ्यांचीच आहे. म्हणजे मला इकडचं माहिती नाही, पण मला वाटतं ग्रामीण भागातही फार काही वेगळं चित्र नाहीये. थोडं म्हणजे कमी असेल, पण शहरांमध्ये तर एवढं निश्चित आहे की मोबाईलच्या आहारी गेलेले आहे. तर त्याच्यासाठी एक आहे की सर्व पालकांनी किंवा मनाशी खून गाठ बांधली पाहिजे. जसं ताईंनी म्हणाले की एकतर त्याला शास्त्रीय वैज्ञानिक कारण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे की मोबाईल हा आपल्याला किंवा कुठलंही साधन नसेल डिजिटल स्वरूपातलं, म्हणजे अगदी संगणक म्हटला तरी त्याला 8वीच्या पुढेच द्यावा लागतो. कारण तुम्ही जर समजा फिनलँडमध्ये शिक्षण पद्धती जर तुम्ही बघितली तिकडची, तर त्याच्यात त्यांनी अशाच सगळ्या गोष्टी केलेल्या की जिथे खूप चांगल्या पद्धतीचा शिक्षणावरती अभ्यास केलेला आहे त्यांनी खूप, आणि शास्त्रीय याच्या आधारावरती. तुम्ही मोबाईल किंवा या सगळ्या तत्सम गोष्टी खूप कमी वयात दिल्या तर पहिली गोष्ट माणसाचं मेंदूतलं संतुलन बिघडत असतं. संतुलन बिघडतं म्हणजे काय, तर त्याला ते हवं सारखं ते चित्र दिसतं, हे दिसतं, ते दिसतं, आणि त्याला असं वाटतं की मला ते पाहिजे, ते पाहिजे. म्हणजे मोबाईल हा असा आहे की तो या सगळ्या डिजिटल माध्यमातला जी काही तंत्र तुम्ही वापरणार आहे ती सगळी समोरून डोळ्यात दिसणारी ती सगळी मुलांचं संतुलन बिघडवणारी आहे. तो स्थिर राहत नाही. आपल्यालाही बघा की जरा 1-2 तास गेले की मोबाईल असा सारखा हात जातो, अरे काय आलं नाही अजून, फोन नाही, हे नाही, म्हणजे करमत नाही. हे आपली स्थिती आहे. ही मुलं तर जर किती आहारी जाऊ शकतात. त्यामुळे 8वीच्या आत तर निश्चित असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शाळांमध्ये विशेषतः आता पुढच्या वर्षीपासून तुम्हाला सगळ्यांना माहिती की आता व्यावसायिक अभ्यासक्रम कंपल्सरी येणार आहे 6वी पासून, आणि जो आपण गृहपाठ शाळेमध्ये देत होतो की हे करा ते, आपण खरं म्हणजे गृहपाठ म्हणजे काय हो, एक प्रकारे त्या विद्यार्थ्याला म्हणजे त्रासच असतो की घरी जाऊन हे घरातलं म्हणजे शाळेतही तेच करायचं आणि परत घरी जाऊन पुन्हा तेच 4 वेळा तेच गिरवा, तेच लिहा. त्याला मुलं कंटाळलेली असतात. आता काय झालंय की आता व्यावसायिक अभ्यासक्रम जे सुरू होणार आहे पुढच्या वर्षीपासून, त्याला कौशल्य म्हटलंय, आणि ही सगळी कौशल्य आता येत आहेत. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधला हा खूप आमूलाग्र बदल होतोय प्रचंड. जसं सर म्हणाले की हे होतंय का नाही, पण आम्ही जेव्हा आता ही सगळी प्रशिक्षण ऐकतोय, पाहतोय सगळे शिक्षक, आणि आम्हालाही असं वाटतं की अरे हे शिक्षण आमच्या काळामध्ये असलं पाहिजे होतं. जसं ताईंनी कौशल्याची गोष्टी सांगितल्या, कृतीयुक्त सांगितलं, हे कृतीयुक्त कौशल्ययुक्त हे सगळं आता राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये आहे. आणि त्यामुळे गृहपाठ जे आहे हे गृहपाठ आता असे न देता त्यांना साधनं, म्हणजे काय की आता उदाहरणार्थ एक सांगतो की त्याला कुठलं तरी कौशल्य शाळेमध्ये शिकवलं तर त्याला थोडंसं शिकून उरलेलं तू घरी जा आणि घरी सगळं कर, आणि तो मग साधनांची वेगवेगळी साधनं असणार आहे त्याच्यामध्ये, तर तिथे जाईल, तो घरी मध्ये बसेल आणि ते सगळं बघेल आणि करेल, अरे मला हे आणायचंय, मला ते आणायचंय, बाबांना विचारेल, आई वडिलांना हे आणू ते आणू, आणि तो त्याच्यामध्ये गुंतून राहणार आहे. अशा कौशल्याचा अधिक उपयोग साधनांसहित जेव्हा आपण अधिक प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांशी करू तेव्हा 100% खात्री आहे की मोबाईल पासून ही मुलं निश्चितपणे वाजवलं जाणार आहे. पण मी बोललो ना की याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल, पालकांनाही तेवढे प्रयत्न करायला लागेल. कारण शेवटी काय आहे, कुठलाही पाल्य हा आपल्या आई वडिलांचं अनुकरण करत असतो हे लक्षात ठेवा. की तो जर मोबाईल पालक बघत असतील जास्त वेळ, मग तो लगेच म्हणतो हा तुम्ही नाही का बघत एवढा वेळ, आईलाही सांगतो तू नाही का हे करत. त्यामुळं आपण आपलं आचरण जे आहे पहिलं आपलं आदर्श असलं तरच ते सगळं होऊ शकतं. पण एवढं निश्चित आहे की त्याच्यावरती काम करण्याची खूप आवश्यकता आहे, आणि ते काही ना काहीतरी अशा समस्यांना उत्तर सुचत राहतं आणि सापडेल. जाधव सर.
आमचा याबाबत अनुभव आहे आणि खूप कटू पण आहे. कारण पालक येतात आणि शाळेत सांगतात त्याला जरा समजून सांगा, तू मोबाईल सोडतच नाही. आता तो सोडत नाही म्हटलं, तुम्ही रिचार्ज मारू नका. तो पैसे तर कुठून आणणार रिचार्ज मारायला? आणि तो खरंच म्हणजे हे खूपच म्हणजे व्यसनच जडलेलं आहे. त्यावरती पालकांची जास्त जबाबदारी आहे शाळांपेक्षा. कारण तुम्ही रिचार्ज मारू नका, थोडासा त्याच्यावरती नाही शिक्षा, पण त्याला मोबाईल पासून दूर ठेवण्याचं पालकच हे करू शकतात. शाळा काय करू शकते? शाळा शिक्षकांचे मोबाईल अध्यापन सुरू असताना आमच्या तरी शाळेत बाजूला ठेवतात आणि त्यांना शाळेच्या फोनचा वापर केला जातो. आणि दुसरं सर अजून एक प्रश्न होता नाही, तो लैंगिक शिक्षणाच्या बद्दल. तर लैंगिक शिक्षणाचा असा की आता आमच्याकडे एक 5-7 वर्षापूर्वी एक हे झालं की 15 ऑगस्टच्या दिवशी वेंडिंग या मुलींच्या याच्यासाठी ते नॅपकिन याच्यासाठी सॅनिटरी नॅपकिन साठी ते मशीन बसवलं. तर त्याच्यात ते कॉईन टाकायचे असतात. मुलांनी 2-3 दिवस बघितलं, ते कॉईन टाकायचे आणि ते यायचं. तर ठीक आहे, मग त्यांना सगळं व्यवस्थितरित्या समजून सांगितलं आणि ते मुलींसाठी एकदा त्यांनी समजलं, त्यानंतर एकदम व्यवस्थित सुरू आहे. म्हणजे असा अनुभव आला आणि केलं तर खूप छान आहे. आणि मुलांना आता खूप गरज आहे. आणि मोबाईलचा वापर तर ते रील्स वगैरे आणि ते वेगवेगळे, आणि त्याच्यामुळे क्राईम वगैरे पण खूप गुन्हे पण वाढतायत, बालगुन्हेगार पण वाढतायत, मानसिकता खराब होते. याच्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न तिघांना पण आहे आणि तो नुसता संस्थात्मक नाहीये, तो संस्थात्मक आणि राजकीय आहे. आपल्या देशातलं वातावरण कसं बदललंय गेल्या 10 वर्षात तुम्हाला तिघांना माहिती आहे. तुमच्या तिघांची वैयक्तिक राजकीय विचारसरणी वेगवेगळी आहे. ज्ञानेश्वर जाधव हे सरंजामी नसलेल्या मराठ्याची शाळा चालवतात. सुषमाताई ग्राममंगल या नावाची शाळा चालवतात. तुम्ही डेक्कन एज्युकेशन सोसायटी ही एका विशिष्ट विचारसरणीची शाळा आहे, पण जी शाळा तुमची आहे सर ती गोळवलकर गुरुजींच्या नावाची आहे. तर तुमच्या प्रत्येकाच्या संस्थेची स्वतःची काही विचारसरणी आहे का? आणि शिक्षक आणि मुलांवर ती विचारसरणीचा अंमल व्हावा किंवा ती लादली जावी यासाठी तुमच्या शाळा काही प्रयत्न करतात का? कांबळे सर. असं काही होत नाही, कारण शासन मुळात शाळांमध्ये खूप लक्ष घालत असतं. तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांचं थोडक्यात निरीक्षण किंवा बऱ्याच गोष्टी असतात की त्या शाळा चालवण्यासाठी अनेक गोष्टी म्हणजे प्रश्नपत्रिका त्याच्या कशा काढाव्यात, अभ्यासक्रम कसा करावा, या सगळ्या गोष्टी मुळात शासन ठरवत असतं. फक्त त्याला कसं आहे की गुणवत्तेची जोड देणं चांगली आणि संस्कार. आता आमच्याकडे संस्कारांची जोड देणं हा एक विशेष असतो, तो सगळ्याच शाळांमध्ये, त्यामुळे तो राहतो. पण असं काही बाकी हे नसतं. शाळा तुम्हाला शाळा पद्धतीने चालवावी लागते. उद्या आता मी म्हणलं ना की कौशल्यासारखं किंवा कृतीयुक्त हे ताईंच्या ग्राममंगलकडे आम्ही बघितलंय, ते बरेच वर्ष करतायत. आम्हालाही कळलं की अरे ही एवढं सगळं आवश्यक आहे, त्यामुळं त्या सगळ्या गोष्टी घेतोच ना आपण. असं काही नसतं. शेवटी काय माहितीये का, आपण हे कधी कधी असतं की बाबा माणूस तिकडे असतो म्हणून असं नाही. शेवटी आपल्याला सगळ्यांना एकाच ट्रॅकवरती काम करावं लागतं. सगळ्यांना एकाच ट्रॅकवरती. शेवटी विद्यार्थी आपलेच आहे, पालकही आपले आहे, आणि त्यामुळे त्यांना जे देण्यासाठी आपल्याला ज्या ज्या चांगल्या गोष्टी करायला लागतात. शेवटी परीक्षा काय 10वीला परीक्षा या शाळेने वेगळी काढली, त्यांनी काढली असं नाही. शाळा 10वीच्या परीक्षेचे पेपर सगळे शासन एकाच ठिकाणी येतात, त्यामुळे तसं होत नाही. सुषमाताई. संकल्पनाधारित शिक्षण आणि जीवनातून शिक्षण या गोष्टी प्रामुख्याने आमच्या विचारसरणीमध्ये आहेत असं म्हणता येईल. आणि त्यासाठी आम्ही मग आजपासून 1-2दा उल्लेख केला तर प्रत्येक संकल्पनामध्ये गणित, विज्ञान, भूगोल यातली असू देत, कुठल्याही विषयातली असू देत, तर ती स्पष्ट करण्याकडे जे जे करावं लागेल त्यासाठी प्रयत्न करणं हा एक भाग असतो. आणि जीवनातून शिक्षणाकडे याचे सगळेच मनात असलेल्या कल्पना सगळ्याच उतरल्या आहेत असं नाही, परंतु तरीही मुलं विविध प्रकारचे नागरिकत्व आणि जीवन कौशल्य असं एकत्र जोडून काम करण्याकडे आमचा भर असतो की याच्यामध्ये आपल्या आवाराची स्वच्छतेपासून वर्ग स्वच्छता, आवार स्वच्छता, एकमेकांबरोबरचे सगळ्यांचे संबंध स्नेहभावाचे राहू देत, मुलांचे, शिक्षकांचे, आलेल्या प्रत्येक पाहुण्याबरोबर स्नेहभावाने वागता येऊ दे, यासाठी मुलांचा आणि शिक्षकांचा सगळ्यांचाच
एक चांगला प्रयत्न असतो आणि शिक्षकांच्या अनुकरणातनं किंवा आमच्या कार्यकर्त्यांच्या अनुकरणातनं मुलंही तो प्रयत्न करत असतात. त्याचबरोबर छोटे छोटे उपक्रम रोज चालू असतात, जसं शेतीचं काम करणं, शेतीतनं त्यातलं गणित शिकणं, आपल्या घरांमध्ये तिथे काय वापरता येईल ते बघणं, सेंद्रिय शेतीचे प्रयोग करून बघणं, आलेली शेतीतनं आलेला भाजीपाला विकणं आणि त्याचा हिशोब ठेवणं, किंवा आता मुलं कला कामं करू लागलेत, म्हणजे ज्याच्यामध्ये बरेच काम विणकाम असंही शिकतायत की जे आपल्याला रोजच्या जगण्याला जे काही लागेल ते शिवता येणं आणि त्याचबरोबरीने ते सुंदर होणं, एखादी वस्तू सुंदर करणं यासाठी प्रयत्न केला जातो. आणि त्याची विक्री कशी करता येईल आणि त्या विक्रीतनं आलेला पैसा स्वतःच्या शिक्षणासाठी कसा वापरता येईल याचा प्रयत्न असतो. छोटे छोटे पाककृती करून बघणं, त्यातलं सगळं गणित, भूगोल, इतिहास, विज्ञान मांडून बघणं आणि ते आपल्या जगण्याशी, आपल्या आहार आणि आरोग्याशी पण जोडून बघणं, या प्रकारे या सगळ्या विचारसरणीचे छोटे प्रयोग चालू असतात. पण अनेक गोष्टी अजून करण्याच्या उरलेल्या आहेत. जाधव सर. ताईंनी सांगितल्याप्रमाणे सगळीकडे फक्त जे जे चांगले ते त्या विद्यार्थ्यांनी घ्यावे असा आमचा पण सतत प्रयत्न असतो. छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. अगदी डिझेल टाकायला गाडी गेली तरी तुम्ही बघा रे बाबा, काय काय लिटर आहे, डेन्सिटी काय भानगड आहे ही, मग पेट्रोलची इतकी असते तर डिझेलची किती असते, अशा छोट्या छोट्या गोष्टी मुलं करतात, आत्मसात करतात आणि खूप छान छान काम करता येतं. आमच्याकडे बरेचसे असे ड्रम्स आहे आणि त्याच्यात ते जे झाडं लावले त्या ड्रम्स वरती पेंटिंग करणं, अशा छोट्या छोट्या गोष्टी. एखादी मुलगी चित्रच घेऊन येते, काल पप्पांनी आणि मी मिळून दोघांनी आम्ही हे चित्र काढलं, मग तिचा फोटो काढणं, परत तिच्या वडिलांना तो टाकणं, मग तिचा तो आनंद दुसऱ्या दिवसाचा, अशा सगळ्या छोट्या छोट्या जे जे चांगलं ते करावं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला खूप समाधान. तीनही सहभागी वक्त्यांचे आभार. चिन्मयीताईंना काहीतरी विचारायचंय. माझ्या याच्यामध्ये काय झालंय, मी तो आला नाही आता मी त्यांना म्हणला अजून तो- शेवटी सगळं संपवताना अजून पाहुण्यांना किती आडवं लागायचं म्हणून मग मी फार आता बोललो नाही, पण मी तरी जीवनातून शिक्षण या भागावरती बोलले की ही आमची एक विचारसरणीतला आमचा भाग आहे आणि म्हणून त्याची काही उदाहरणं मी दिली. आम्ही माणसाने माणसाशी माणसासमोर इतकं शिकवतो बस. येस येस. माणसाने माणसाशी माणसासमोर. हे मी मगाशी म्हटलं की माणूस घडवणं हे सर्वत्र शिक्षणातलं पहिलं काम आहे. तो बाकी मग कुठे काय कुठलं ह्याचा आहे ते नाही, पण तुम्हाला विद्यार्थी घडवायचा आहे ना, तो समाजासाठी घडवला पाहिजे, माणूस म्हणून तो चांगला झाला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, तो देशासाठी काय करणार, राष्ट्रासाठी काय करणार, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण त्याने जेव्हा हे आत्मसात करेल तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने हा देश जो आहे, या देशासाठी आम्ही काही ना काहीतरी करू शकतो, ही भावना जागृत करण्याचं काम आम्ही सातत्याने करत असतो. तीनही वक्त्यांचे मी आभार मानतो आणि